Let me connect my phone to the Bluetooth. Okay, done. एक मिनिट हा. Yes, warm welcome, everyone. Now am I visible and am I audible to you all properly? आवाज येतोय सगळ्यांना माझा clear? Hope you everybody getting my voice. We are just about to start our live spoken English master class. एक मिनिट थांबा, लगेच सुरू करू. Till the time, please do share link with your friends, with your family. Okay, चला, let's get started everybody. Thanks very much for having this beautiful, wonderful presence ever. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. तर आजच्या क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय, डिअर पीपल, मी तुम्हाला प्रेझेंट टेन्स शिकवले, पास्ट टेन्स शिकवले. आज आता डायरेक्टली पुढे जाण्याच्या आधी व्हॉट डू आय फील, मला असं वाटतं की सगळ्यात आधी मी तुम्हाला काल काय शिकवलं, परवा काय शिकवलं, मागच्या 2-3 दिवसापासून जे काय शिकवलं त्याचे एक छान रिव्हिजन करून देते आणि मग आपण पुढे जाऊ. म्हणजे इथे समजा असं कोणी असेल ज्याचा कालचा क्लास मिस झालाय, परवाचा क्लास मिस झालाय, तर तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. तर ज्यांनी कालचा परवाचा क्लास मिस केलेला आहे त्यांनी आता नीट लक्ष द्यायचं, आणि जे कालच्या परवाच्या क्लासमध्ये प्रेझेंट होते त्यांनी छान मला रिस्पॉन्ड करायचं, म्हणजे कॉन्सेप्ट तुमचा अजून एकदा छान पक्का होईल, बोलताना अजून कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे, चला. सो आपण स्पोकन इंग्लिश कोर्सला सुरुवात केलेली आहे, आणि व्हॉट इज द मेन कॉन्सेप्ट वी आर लर्निंग, आपण कुठला मेन कॉन्सेप्ट शिकत आहोत? वी आर लर्निंग टेन्सेस. सगळ्यात महत्वाचं काय कॉन्सेप्ट शिकतोय आपण? टेन्स कॉन्सेप्ट वी आर लर्निंग. बरोबर आहे. तर यू नो व्हेरी वेल इन इंग्लिश हाऊ मेनी मेन टाइप्स, सांगा जरा मला चॅट बॉक्स मध्ये इन फुल सेंटेन्स. इंग्रजीमध्ये काळाचे मुख्य किती प्रकार असतात, किती प्रकार असतात, किती प्रकार असतात? लवकर सांगा मला इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. कम ऑन, लेट मी नो. एव्हरीबडी इन द चॅट बॉक्स इन इंग्लिश हाऊ मेनी मेन टाइप्स ऑफ टेन्सेस आर देअर. चॅट बॉक्स मध्ये कसा मेसेज करायचा? खाली चॅट बटन वर क्लिक करा, न्यू चॅट वर क्लिक करा, पल्लवी मॅम नाव दिसेल त्यावर क्लिक करा, वरती कोपऱ्यात इन्व्हाइट बटन दिसेल, इन्व्हाइट वर क्लिक करा, अँड सिम्पली यू कॅन मेसेज मी. येस, व्हेरी गुड, करेक्ट. यू नो व्हेरी वेल इन इंग्लिश बेसिकली देर आर 3 मेन टाइप्स ऑफ टेन्सेस. सर्वात आधी इंग्रजीमध्ये किती काळाचे मुख्य प्रकार आहेत? देर आर 3 मेन टाइप्स ऑफ टेन्सेस. फर्स्ट वन इज प्रेझेंट टेन्स, नेक्स्ट वन इज पास्ट टेन्स, अँड देन कम्स व्हॉट? फ्युचर टेन्स. आणि मग आपण कशाबद्दल बोलतो? फ्युचर टेन्स. सो प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, देर आर 3 टेन्सेस. पण मी तुम्हाला शिकवलेले आहेत 2 टेन्सेस. प्रेझेंट टेन्स शिकवलंय, पास्ट टेन्स शिकवलंय, अजून फ्युचर टेन्स कडे जायचंय, पण त्याआधी हे 2 कॉन्सेप्ट आपण छान क्लिअर करूया. यू मस्ट बी रिकॉलिंग, तुम्हाला आठवत असेल हे 2 कॉन्सेप्ट मध्ये मी तुम्हाला 2 टॉपिक शिकवते. कोणते कोणते? द फर्स्ट वन इज टू बी अँड नेक्स्ट वन इज टू हॅव. सगळ्यात पहिले कोणता टेन्स, काय कॉन्सेप्ट? टू बी अँड देन इज टू हॅव. नाउ व्हॉट इज टू बी अँड व्हॉट इज टू हॅव? टू बी म्हणजेच काय आणि टू हॅव म्हणजेच काय? यू हॅव एन आयडिया अबाउट इट. टू बी इज कॉल्ड एज इन मराठी असणे. टू बीलाच मराठीमध्ये काय म्हणतात? असणे. देन कम्स टू हॅव. टू हॅव ना मराठीमध्ये काय बरं म्हणतात? मालकी असणे. टू हॅव इन द सेन्स मालकी असणे. टू बी म्हणजे असणे. देन कम्स टू हॅव. टू हॅव म्हणजे मालकी असणे.
ठीक आहे. आता हे जे कॉन्सेप्ट मी तुम्हाला शिकवत आहे, हे कॉन्सेप्ट मध्ये टू बी अँड टू हॅव प्रत्येक कॉन्सेप्ट मी तुम्हाला जरी त्याचे स्पेशल हेल्पिंग वर्ब शिकवलेले आहेत. आय हॅव टोल्ड यू की इंग्रजीमध्ये कुठलंही वाक्य जर का आपल्याला बनवायचंय टू मेक एनी सेंटेन्स इन इंग्लिश, आपल्याला कशाची गरज असते? हेल्पिंग वर्बची गरज असते. विदाउट हेल्पिंग वर्ब वी कॅनॉट मेक एनी सेंटेन्स. प्रत्येक कॉन्सेप्टचे हेल्पिंग वर्ब आपण शिकलेलो आहोत. टू बी प्रेझेंट टेन्स वी हॅव 3 हेल्पिंग वर्ब. आपल्याकडे 3 हेल्पिंग वर्ब आहेत. कोणते कोणते? एम, इज, आर. आठवत असेल. टू हॅव प्रेझेंट टेन्स, टू हॅव प्रेझेंट टेन्सचे आपल्याकडे 2 हेल्पिंग वर्ब आहेत. कोणते कोणते? हॅव, हॅज. देन कम्स पास्ट टेन्स. टू बी पास्ट टेन्स कालचीच गोष्ट आहे. आपल्याकडे 2 हेल्पिंग वर्ब आठवतंय का? वॉज, वर. आणि टू हॅव पास्ट टेन्स वी हॅव ओनली वन हेल्पिंग वर्ब दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? हॅड. ज्याला काय बरं बोलतात? हॅड. सो दीज आर ऑल द हेल्पिंग वर्ब. हे सगळे काय आहेत? हेल्पिंग वर्ब आहेत. का? कारण ह्यांच्याशिवाय वाक्य सुरू म्हणजे कम्प्लीट नाही होत. सुरू होतं, कम्प्लीट नाही होत. हे जे हेल्पिंग वर्ब हे वाक्याला एक्झॅक्ट मिनिंग देतात, एक्झॅक्ट सेन्स देतात. एखादी गोष्ट झालीये, किती होणार आहे, किती होतीये, हा सेन्स कोण देतं? हे टेन्सेस देतात. टू बी प्रेझेंट टेन्स वी हॅव स्पेशली 3 हेल्पिंग वर्ब एम, इज, आर. मग आता 3 हेल्पिंग वर्ब आहेत. कधी कुठे कोणतं हेल्पिंग वर्ब वापरायचं? डिपेंड असतं तुमच्या वाक्यातल्या कर्त्यावरती. तुमच्या वाक्यात काय करताय त्यावर डिपेंड असणार की तुम्ही काय हेल्पिंग वर्ब वापरणार. आता ते करता कोण कोण बरं? तर चला लिस्ट दाखवते. आय, ही, शी, नेक्स्ट कम्स अ नाउन राधा, देन कम्स व्हॉट वी, देन कम्स यू, देन कम्स व्हॉट दे. ब्युटिफुल. नेक्स्ट प्रोसिडिंग अहेड पहा. आय, ही, शी, काय सगळं सब्जेक्ट इन द सेंटेन्स वाक्यात करता येऊ शकतात. वी, यू, दे. यू एव्हरीबडी. तुम्ही कृपया खात्री करा, मेक शुअर ह्या सगळ्यांचे मराठीमध्ये मिनिंग माहितीयेत का तुम्हाला? आय म्हणजे काय, ही म्हणजे काय, शी म्हणजे काय माहितीये का? येस ऑर नो एव्हरीबडी, डू यू नो अबाउट इट ऑर नॉट? माहितीये तुम्हाला सगळ्यांना ह्याच्याबद्दल व्यवस्थित माहितीये? दॅट्स ब्युटिफुल. रिवाइज करा. आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, राधा काय आपलं एक व्यक्तीचं नाव घेतलं. वाक्यात व्यक्तीचं नाव नाही का आपण घेतो गंगाराम, गंगूबाई. एनी वर्ड मे बी देअर, जसं राधा. ठीक आहे. वी म्हणजे आम्ही किंवा आपण, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, देन कम्स दे. दे म्हणजेच काय? ते सर्वजण. हे सगळं काय? व्हॉट इज ऑल दिस? बिगिनिंग वर्ड्स. इंग्रजीमध्ये तुम्हाला कुठलंही वाक्य बनवायचंय तर टू मेक एनी सेंटेन्स इन इंग्लिश हे सर्व शब्द माहिती पाहिजेत. आता देर आर 3 हेल्पिंग वर्ब्स व्हेन इट कम्स टू दी एम, इज, आर. 3 हेल्पिंग वर्ब्स आहेत. कधी कुठे काय वापरायचं सांगते, लक्ष द्या. जे ऍबसेंट होते नीट लक्ष द्या. आय सोबत युज करायचं एम. घरात कोणी पण फ्री बसलेला असेल, रिलॅक्स बसला असेल, लिंक शेअर करा, जॉईन करायला सांगा क्लास. कोणी टीव्ही फोन मध्ये बिझी असेल इथं आणून बसवा लगेच. पोरं असतील घरी तर मेक देम टू बी हिअर. आय असेल आय सोबत एम युज करायचं. सिंग्युलर आहे सिंग्युलर सोबत इज युज करायचं. इफ इट इज अ प्लुरल, प्लुरल आहे प्लुरल सोबत तुम्ही काय युज करायचं? आर युज करायचं. देन अगेन व्हेन इट कम्स टू दी हॅव हॅज, जेव्हा हॅव हॅज बद्दल आपण बोलतो, आय आहे आय सोबत हॅव युज करा. सिंग्युलर आहे सिंग्युलर सोबत हॅज युज करा. इफ इट इज अ प्लुरल, प्लुरल सोबत हॅव युज करायचं. क्लिअर? ब्युटिफुल. देन व्हेन इट कम्स टू दी वॉज वर, जेव्हा आपण वॉज वर बद्दल बोलतो, आय आहे आय सोबत वॉज वापरा. सिंग्युलर आहे सिंग्युलर सोबत पण वॉज वापरू शकता. इफ इट इज अ प्लुरल, प्लुरल सोबत तुम्ही वर वापरू शकता. इकडे तर काय प्रश्नच नाही. देर इज ओनली वन हेल्पिंग वर्ब विच इज हॅड. सो व्हॉट एव्हर इज द सब्जेक्ट इन युअर सेंटेन्स, तुमच्या वाक्यात काहीही करता असू देत, व्हॉट एव्हर इज द सब्जेक्ट, सर्वांसोबत काय करायचं? सरसकट हॅड हेल्पिंग वर्ब सर्वांसोबत युज करून टाकायचं. लक्ष देते का सगळ्यांना? आर यू एव्हरीबडी अंडरस्टँडिंग व्हॉट एम आय टेलिंग? आता देर आर 4 कॉलम्स इन फ्रंट ऑफ यू ऑल. ज्या कॉलम मध्ये मी सेंटेन्स लिहिते त्याचं हेल्पिंग वर्ब वापरायचे आणि मस्तपैकी सेंटेन्स इंग्लिश मध्ये बनवून टाकायचं. क्लिअर? यू कॅन सी देर आर 4 कॉलम्स आय हॅव प्रेझेंटेड. म्हणजे मागच्या 2 दिवसापासून जे काय मी शिकवते यू कॅन सी मी सगळं तुमच्या समोर प्रेझेंट करून ठेवलंय हार्डली 10 मिनिट्स मध्ये. आता तुम्ही काय करायचं? मस्तपैकी मी ज्या कॉलम मध्ये सेंटेन्स लिहिणार तिथं हेल्पिंग वर्ब वापरायचं आणि मस्तपैकी सेंटेन्स इंग्लिश मध्ये बनवून टाकायचं. चला, हिअर इज द व्हेरी फर्स्ट सेंटेन्स फॉर यू ऑल. मला म्हणायचंय ते कामगार आहेत. व्हेरी सिम्पल सेंटेन्स हिअर इन फ्रंट ऑफ यू ऑल. ते कामगार आहेत. चला करा बरं इंग्रजीमध्ये. येस, डन. ते कामगार आहेत. हाऊ कॅन वी मेक? व्हेरी गुड. खूप छान ट्राय करत आहात.
तेला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? व्हॉट इज मीन बाय ते म्हणजेच असतं काय बरं? दे. ऍब्सोल्युटली ट्रू. त्यात दे सोबत आपल्याला काय घ्यायचं? ज्या कॉलम मध्ये मी सेंटेन्स घ्यायचं तुमचं चालतं सेल्फिंग बरोबर आणि सेंटेन्स बनवून टाकायचं. आता ते कामगार आहेत, दे सोबत घ्यायचं आर. कामगारला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? वर्कर. सेंटेन्स इज रेडी. ते कामगार आहेत, झालं कसं? दे आर वर्कर्स. दे आर वर्कर्स. आता नीट ऑब्झर्व करा कसे स्लाइड चेंजेस होतात. ऑब्झर्व की मी कोणत्या कॉलम मध्ये कसं सेंटेन्स घेते ते पण ऑब्झर्व करा, महत्वाचं आहे. हिअर इज द नेक्स्ट सेंटेन्स आय एम टेकिंग ऑन द बोर्ड. मला म्हणायचंय ते कामगार होते. चला करा इंग्लिश मध्ये एव्हरीवन. प्लीज मेक सेंटेन्स. ते कामगार होते. आता पहा की कसं झालंय. व्हॉट एक्झॅक्टली हॅव आय मेड? ते कामगार आहेत, दे आर वर्कर्स. ते कामगार होते असं आहे. मग तुम्हाला काय करायला लागेल? वाक्यातलं हेल्पिंग वर्क चेंज करायला लागेल, कारण ते आर घेतलं तर आहे झालं. आता काय? ते कामगार होते. मग ह्या कॉलम मध्ये लिहिलंही चालतं, हेल्पिंग वर्क वापरा ना. दे सोबत काय घ्यायचं आपल्याला? वर घ्यायचं. कामगारला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? वर्कर. सेंटेन्स रेडी. त्याला काय लागते? सहज सेंटेन्स बनवू शकतो, है ना? डन. हे झालं कशाबद्दल? आता दिस इज ऑल अबाउट व्हॉट टू बी. टू बी प्रेझेंट टेन्स, टू बी पास्ट टेन्स झाला. आता चला टू हॅव बद्दल बोलू. लेट्स स्पीक अबाउट टू हॅव. व्हॉट टू हॅव सेज. टू हॅवचं काय म्हणणं आहे पहा. त्यांना त्यांना काम आहे. ऑब्झर्व मी कसं वाक्य लिहिते. मी कोणत्याही कॉलम मध्ये कोणतंही वाक्य नाही लिहिते, मी बरोबर त्याला रिलेट करणारच लिहितेय, म्हणून ते जमतंय. त्यांना काम आहे. कोणाला काम आहे? त्यांना. चला आता कोणाला काम आहे? त्यांना. त्यांना म्हणजेच काय असतं? दे. आता म्हणू काही तर मी दे आर वर्क. चालन का इफ आय से दे आर वर्क? इज इट पॉसिबल इफ आय से दे आर वर्क? नॉट ऍट ऑल. नाही चालणार. दे आर वर्क नाही म्हणू शकत. दे आर वर्क जर का म्हणले तर त्याचा अर्थ काय झाला? ते काम आहे. ते काम आहेत का? नो वे. काय सेंटेन्स आहे? त्यांना काम आहे. व्हॉट इज द सेंटेन्स? त्यांना काम आहे. त्यांना म्हणजेच काय? दे सोबत काय घ्यायचं आपल्याला? हॅव घ्यायचं. कामाला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? वर्क बोलतो. सेंटेन्स इज रेडी. त्यांना काम आहे. दे हॅव वर्क. दे हॅव वर्क. ब्युटिफुल. फंटास्टिक. चला आणि नेक्स्ट वन. हिअर इज द फोर्थ राऊंड. आय वॉन्ट टू अरे नंबर 1च पाहिजे. त्यांना त्यांना काम होतं. ओके डन. ओके डन. त्यांना काम होतं. इथे तर काय प्रश्नच नाही. वॉट एव्हर इज द सेंटेन्स म्हणजे काही सेंटेन्स येऊन दे इथं. सगळ्यांसोबत आपल्याला काय घ्यायचं? हॅड हेल्पिंग वर्क घेऊन टाकायचं. बिंदास. व्हेरी गुड. एक नंबर. ट्राय करताय सगळेजण चॅट बॉक्स मध्ये. आय कॅन सी हिअर युअर नेम. मला इथे तुमचं नाव दिसतं, खाली तुमचा मेसेज दिसतो. फक्त जे हे मोबाईलचे नाव आहेत त्यांचं मी काही करू शकत नाही, पण बाकी येस. बाकी ज्यांनी प्रॉपर तुमचे नेम सरनेम टाकलेत, आय कॅन सी हिअर युअर नेम. व्हेरी गुड. आता काय? त्यांना काम होतं. त्यांना म्हणजेच काय? दे सोबत काय घेणार आपण? हॅड. आणि कामाला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? वर्क. सेंटेन्स इज रेडी. व्हेरी गुड. त्यांना काम होतं. इट बिकम्स इन इंग्लिश दे हॅड वर्क. समजलं का सगळ्यांना? एव्हरीबडी. इज दॅट क्लिअर? दिस इज हाऊ वी कम्प्लिटेड द राऊंड 1. अशा प्रकारे आपण काय केलं? राऊंड 1 कम्प्लीट केलं. वी हॅव कम्प्लिटेड द राऊंड 1. ब्युटिफुल. समजलंय? दॅट्स रिअली फॅन्टॅस्टिक. नाव आय एम गोइंग टू प्रेझेंट राऊंड सेकंड इन फ्रंट ऑफ यू ऑल. आता मी तुमच्या समोर प्रेझेंट करते राऊंड सेकंड. राऊंड सेकंड मध्ये मी तुमच्या समोर लिहिणार आहे 4 सेंटेन्सेस. आय एम गोइंग टू प्रेझेंट 4 सेंटेन्सेस इन फ्रंट ऑफ यू ऑल. राऊंड सेकंड मध्ये देअर विल बी 4 सेंटेन्सेस. मला प्रत्येकाच्या चॅटबॉक्स मध्ये सेंटेन्सेस आन्सर दिसले पाहिजे. इज दॅट क्लिअर? मी इथे तुमच्या समोर आता प्रेझेंट करते 4 सेंटेन्सेस. आय विल प्रेझेंट हिअर 4 सेंटेन्सेस इन फ्रंट ऑफ यू ऑल. मला प्रत्येकाच्या चॅटबॉक्स मध्ये 4 आन्सर दिसायला पाहिजे. एम आय क्लिअर? ट्राय करा, चेक करू काय चुकतंय काय बरोबर येते. मग जे चुकतं त्याच्यावरती थोडं प्रोसेस वर्किंग करू, थोडं व्हेरीफाय करू काय गोष्ट होतीये, अनालिसिस करू थोडंसं. ठीक आहे? प्रत्येकाच्या चॅटबॉक्स मध्ये आय वॉन्ट 4 आन्सर. हिअर इज द राऊंड सेकंड. स्पेशल राऊंड फॉर माय डिअर स्पेशल पीपल. हिअर वी गो. आय वॉन्ट से दॅट शाळा ओके. शाळा सुंदर आहे. आहा. ओके डन. शाळा सुंदर आहे. चला नेक्स्ट वन. मला म्हणायचंय शाळा शाळा सुंदर होती. ओके डन. शाळा सुंदर होती. डन. नेक्स्ट वन. चला चला लवकर. तुम्ही आराम नाही करायचं, उत्तर करा लवकर सगळ्यांनी. सगळ्यांनी ट्राय करा. शाळेला 2 दरवाजे आहेत. कम ऑन प्लीज आन्सर. शाळेला 2 दरवाजे आहेत. नेक्स्ट वन. हिअर वी गो. शाळेला शाळेला 2 दरवाजे होते. शाळेला 2 दरवाजे होते. चला होतंय, जमतंय, बरोबर लक्षात येतंय. चला करा लवकर आन्सर.
Yes, absolutely correct. Very good. This is how we can make sentences. Correct, correct. Very good. Correct, Ishwari madam. Yes, absolutely. Yes, Dheeraj sir, Poonam madam. Yes, Akash sir. Correct, Rohini madam. खूप छान करता. Yes, तेजस्विनी madam, शीतल madam. Come on, सगळ्यांनी करायचं. Yes, जयश्री madam, शिवम sir. अगदी बरोबर आहे. Yes, 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 yes. मीनाक्षी madam, भावना madam. Correct, क्रांती madam, सोनाली madam, नितेश sir. Yes, नैना madam, अस्मिता madam. Very good. Yes, खुशी madam. खूप छान, खूप छान. येस, पूजा मॅडम, अश्विनी मॅडम, संदीप सर, करेक्ट. येस, लक्ष्मी मॅडम, करेक्ट. येस, जागृती मॅडम, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, वेदिका मॅडम, छान करताय सगळेजण. 4 आन्सर्स आय वॉन्ट 4 आन्सर्स. 4 आन्सर्स पाहिजे. व्हेरी गुड. डन झाले. आय होप यू आर डन नाउ विथ द 4 आन्सर्स. नाउ आय विल, मी मस्तपैकी सेंटेन्सेस लिहिते आता, आन्सर्स लिहिते. तुम्ही चेक करा आपले आन्सर्स कितपत बरोबर आहेत की नाहीयेत. ठीक आहे. शाळा सुंदर आहे. इंग्लिश मध्ये कसं होणार? सिम्पली, स्कूल इज ब्युटिफुल. शाळा सुंदर आहे. स्कूल इज ब्युटिफुल. नेक्स्ट वन काय आहे? शाळा सुंदर होती. शाळा सुंदर होती. शाळा म्हणजेच काय? स्कूल वॉज ब्युटिफुल. जमलं का? डन. फंटास्टिक. चुकणारच नाही, ह्याच्यामध्ये काही विषयच नाहीये. पुढे काय आहे? शाळेला 2 दरवाजे आहेत. व्हॉट इज द नेक्स्ट सेंटेन्स? शाळेला 2 दरवाजे आहेत. आता हे करायचं आपल्याला इंग्रजीमध्ये. इथे खूप जणांचं उत्तर चुकलंय. या, शाळेला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? स्कूल. सो बऱ्याच जणांनी, मेनी ऑफ यू हॅव टेकन हिअर व्हॉट? हॅव घेतलंय. बऱ्याच जणांनी इथे हॅव घेतलंय. ज्यांनी ज्यांनी हॅव घेतलं 1 मार्क कट. चुकलं सेंटेन्स. इथे शाळा, एकच शाळेबद्दल बोलते. हिअर आय एम स्पीकिंग अबाउट ओनली वन स्कूल. एकच शाळेबद्दल बोलते. आपण एकच शाळा, एकच आहे की नाही? मग तिथे तुम्ही हॅव कसं काय घेणार? एकाच जणाविषयी जेव्हा बोलतो तेव्हा काय घ्यायचं? हॅज. राधा कशासाठी घेतलंय? याच्यासाठीच घेतलंय. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू असेल तर हॅज घ्यायचं आपल्याला. ज्यांनी ज्यांनी हॅव घेतलं चुकलं. तरी मी परवा ह्याच्यावरती खूप तुम्हाला मी सांगितलं होतं. स्कूल हॅज 2 दरवाजे, 2 डोअर्स. स्कूल हॅज 2 डोअर्स अँड द सेंटेन्स इज रेडी. हे तर काय चुकणार नाही. इथे काय ऑप्शनच नाही. चुकायला इथं काही जागाच नाही ना. स्कूल हॅड 2 डोअर्स अँड द सेंटेन्स इज रेडी. स्कूल हॅड 2 डोअर्स. शाळेला 2 दरवाजे होते. झालं वाक्य तयार. स्कूल हॅड 2 डोअर्स. दॅट क्लिअर? समजलं सगळ्यांना? इज इट ओके? हॅव यू एव्हरीबडी अंडरस्टूड द कॉन्सेप्ट? सर्वांना नीट समजलंय? सर्वांना व्यवस्थित समजलं? येस. सांगा मग, 4 पैकी किती वाक्य बरोबर आले? आउट ऑफ 4 हाऊ मेनी सेंटेन्सेस आर करेक्ट? 4 पैकी किती वाक्य बरोबर आलेले आहेत? 4 पैकी किती वाक्य बरोबर आलेले आहेत? 4 आउट ऑफ, okay, 4 out of 3 are correct. 4 out of 3 are correct. All sentences are correct. 4 out of 4. Okay, congratulations to the ones who have got 4 out of 4. Very good. 4 out of 4. Okay, 4 out of 4. All answers are correct. Oh, oh, very good. Beautiful, beautiful. खूप छान, खूप छान. It's okay. थोडे थोडे गोष्टी चुकलेल्या आहेत तर ओके, मॅनेजेबल. करूया आपण त्या क्लिअर. म्हणजे जे थोडस थोडस तुमचं हॅज मध्ये मिस्टेक ऑब्झर्व केले मी, म्हणूनच एवढ्या सुरुवातीपासून शिकवते ना मी तुम्हाला. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर द लास्ट मोर दॅन 6 years. इट्स बिन 6.5 years. जवळजवळ 6.5 वर्ष झाले मी या गोष्टी शिकवते. अँड आय हॅव ऑब्झर्व की खूप सारे स्टुडंट, 11वी-12वीचे कॉलेजचे मुलं, ग्रॅज्युएशनचे मुलं, BA BCom BCA ज्यांचं शिक्षण पूर्ण झाले ते स्टुडंट, काय प्रॉब्लेम होतो त्यांना? हे जे वॉज वर आहे आणि हे जे हॅव आहे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम्स होतात. वॉज वर आणि हॅव आहे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त मिस्टेक्स होतात आणि ते क्लिअर करावेत. म्हणूनच तुम्हाला इतक्या सुरुवातीपासून, बेसिक पासून मी शिकवत आहे. डिअर पीपल, प्लीज पे अटेन्शन एव्हरीबडी. विषय असा आहे की सी, इट्स बीन नियर अबाउट 3 days, राईट? आज जवळजवळ आपला 3rd लाईव्ह क्लास आहे. एव्हरी सिंगल डे आय एम कमिंग इन फ्रंट ऑफ यू ऑल. मी दररोज तुमच्या समोर येत आहे, एव्हरी सिंगल डे, आणि तुम्हाला इंग्रजी भाषा बोलायला शिकवत आहे. आज जवळजवळ इट इज अवर 3rd लाईव्ह क्लास. आय एम इन फ्रंट ऑफ यू ऑल. हाऊ डू यू फील? कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना आपला क्लास जॉईन करून? हाऊ एक्झॅक्टली डू यू फील बाय जॉईन? येस. हाऊ एक्झॅक्टली डू यू फील? म्हणजे तुम्ही मला जे म्हणत होते, काही जणांसोबत फोनवर पण बोलणं होतं, तर ते से दॅट पल्लवी मॅडम, मला इंग्रजीची खूप भीती वाटते. मला इंग्रजी म्हणजे खूप आवडतं पण त्याची खूप भीती वाटते. पण मला असं विचारायचंय की आता थोडी तुमची भीती निघून गेलीये का? आज आपला 3rd लाईव्ह क्लास आहे. तुम्ही रोज येताय, तुम्ही रोज लाईव्ह क्लास करत आहात, इंग्रजी बोलायला शिकत आहात, इतके होमवर्क तुम्ही कम्प्लीट करत आहात.
आय जस्ट वॉन्ट आस्क, मला तुम्हाला एवढंच विचारायचंय की तुमची थोडी भीती निघून गेली आहे का? आणि एक इंग्लिश आवडायला लागलंय का? एक थोडी एक्साइटमेंट तयार झाली असेल की वाव मॅम, पल्लवी मॅडम आता तुम्ही नेक्स्ट काय शिकवणार, नेक्स्ट काय शिकवणार. एक थोडा इंटरेस्ट आला असेल, इंग्रजी आवडायला लागलं असेल. आणि येस यार, हे आपण पण करू शकतो. जरी आपलं एज आहे, जरी आपलं शिक्षण झालेलं आहे, तरी सुद्धा डेफिनेटली आपण हे जर आपण स्वतः वेळ दिला, आपण स्वतः जर आपल्यासाठी वेळ काढला आणि थोडं इंग्रजीच्या वातावरणात गेलो, तर आपण पण ही गोष्ट शिकू शकतो. असं वाटतंय का? डू यू रिअली फील सो? की येस मॅम, मी सुद्धा आजपर्यंत मला इंग्रजी येत नाही. का नाही येते? कारण अशा वातावरणात मी कधी गेलेच नाही स्वतःहून. इंग्रजी शिकावं ह्या अशा पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट मध्ये मी कधी गेलेच नाही, म्हणून मला इंग्रजी नाही आलं. पण येस, आज जेव्हा स्वतः इंग्रजी, थोडं इंग्रजीच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाते, इंग्रजीच्या एन्व्हायरमेंट मध्ये जाते, तर खरंच मला इंग्लिश आवडायला लागलंय. डेफिनेटली मी पण बोलू शकते. हा एक कॉन्फिडन्स तयार झाला असेल, झालाय. यू कॅन फील दॅट राईट. येस, झाला असेल. कारण की यु नो दिस इज द स्पोकन इंग्लिश. ते काही जगा वेगळं नाहीये. आय टेल अगेन अँड अगेन, जगभरातले लोक ही भाषा बोलतात. असून असून किती अवघड असेल, आपल्याला का नाही येणार? ट्राय केलं तर डेफिनेटली येणार. डिअर पीपल, हेच मी एक्सपिरियन्स करते. आय ऑब्झर्व की खूप साऱ्या जणांना बेसिक पासून प्रॉब्लेम आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना अगदी बेसिक पासून घेऊन जाते. हजारो गृहिणींना क्लासेस करायचे असतात, सिनियर सिटीजन्सला क्लास करायचे असतात, सुरुवातीपासून शिकायचं असतं, म्हणून तुम्हाला इतक्या सुरुवातीपासून घेऊन जाते. अगदी आय, ही, शी, वी, यू, दे. आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, इतक्या सुरुवातीपासून घेऊन जाते. सगळ्यात आधी विचार केला की छोटे छोटे वाक्य कसे बनवायचे हे तुम्हाला शिकवूया, म्हणून त्यासाठी आय, ही, शी, वी, यू, दे तर आलंच. मग त्याच्यासाठी वाक्य, छोट्यातलं छोटं वाक्य जरी बनवायचं असेल, तर त्यासाठी हे हेल्पिंग वर्ब झालेच. तर त्यासाठी हेल्पिंग वर्बची सुद्धा माहिती करून द्यावी लागली. बऱ्याच गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप अगदी सुरुवातीपासून बेसिक पासून शिकत आहोत. नाव डिअर पीपल, यू नो व्हॉट द माय एक्सपिरियन्स इज, जर का तुम्हाला इंग्रजी भाषा बोलायचं, इफ यू रिअली रिअली वन स्पीक इंग्लिश लँग्वेज, तर देर इज अ व्हेरी सिम्पल फॉर्म्युला, एक सिम्पल फंडा असतो. सांगते मी तुम्हाला. ह्याचा फोटो येणार तुम्हाला सर्वांना. तुम्ही काय करायचं, वहीमध्ये हे सगळं लिहून घ्यायचं. यू आर गोइंग टू राईट डाऊन एव्हरीथिंग इन युअर नोटबुक. हां. येस. सो व्हॉट आय वॉज सेइंग की हे जे सगळं ह्याचा मी फोटो काढलेला आहे. आय हॅव ॲक्च्युअली कॅप्चर्ड द फोटो ऑफ द बोर्ड. मी या बोर्डचा मस्तपैकी फोटो काढलेला आहे. अँड आय एम गोइंग टू शेअर द बोर्ड फोटो विथ यू ऑल. याचा फोटो मी तुम्हाला सगळ्यांना पाठवणार आहे. सगळ्यांनी त्या गोष्टी अगदी व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. नाव गाईज, इफ वी रिअली रिअली वॉन्ट टू लर्न इंग्लिश, जर का आपल्याला इंग्रजी भाषा बोलायला शिकायची आहे, टू लर्न इंग्लिश, इफ वी रिअली वॉन्ट टू लर्न इंग्लिश, जर का आपल्याला इंग्रजी भाषा बोलायला शिकायची, तर देर इज अ व्हेरी सिम्पल सोबर फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला? कॉल्ड एज LSRW. काय फॉर्म्युला असतो? LSRW. सगळ्यात आधी आहे यल. यल स्टँड्स फॉर व्हॉट? लिसन. यल म्हणजे काय? लिसन, ऐका. त्याच्यानंतर आहे यस. यस स्टँड्स फॉर स्पीक, बोला. देन कम्स आर. आर स्टँड्स फॉर रीड, वाचा. देन कम्स डब्ल्यू. डब्ल्यू स्टँड्स फॉर राईट, लिहा. जर आपल्याला इंग्रजी भाषा बोलायला शिकायचंय, तर आधी ऐकायचं, बोलायचं, मग वाचायचं आणि मग लिहायचं. बट मेनी स्टुडंट से दॅट की पल्लवी मॅडम, हे तर बरोबर आहे, बट बाय धिस फॉर्म्युला मॅम वी कॅन राईट इंग्लिश, वी कॅन रीड इंग्लिश. या फॉर्म्युल्यामध्ये मॅम ऑलरेडी आम्हाला इंग्रजी लिहिता येतं, आम्हाला इंग्रजी वाचता सुद्धा येतं. वी हॅव ओनली वन प्रॉब्लेम, वी कॅनॉट स्पीक इंग्लिश. इथे किती जणांना सेम प्रॉब्लेम आहे? हाऊ मेनी ऑफ यू हॅव द सेम प्रॉब्लेम? टाईप इन द चॅट बॉक्स सेम प्रॉब्लेम. मॅम मला इंग्रजी लिहिता येतं, मला इंग्रजी वाचता येतं, एवढंच काय, समोरचा काय बोलतो मला ते सगळं सगळं समजतं, पण Yes, please let me know how many of you are there. Type in the chat box. Yes, मॅम, आय हॅव द सेम प्रॉब्लेम. मला सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. मला इंग्रजी लिहिता येतं, वाचता येतं, समोरचा काय बोलतो ते सगळं समजतं, पण मला इंग्रजी बोलता येत नाही. मेनी ऑफ यू आर हिअर. बरेच जण इथे असेल. यू मस्ट बी फेसिंग द सेम प्रॉब्लेम. गाईज, व्हाय डू यू हॅव दिस प्रॉब्लेम? तुम्हाला हा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? व्हाय डू यू फेस दिस प्रॉब्लेम? ट्राय टू अंडरस्टँड. तुम्हाला इंग्रजी लिहिता येतं, तुम्हाला इंग्रजी वाचता पण येतात, पण तुम्हाला इंग्रजी बोलता नाही येत. का नाही बोलतायत? बिकॉज यू डू नॉट लिसन इंग्लिश. का नाही बोलतायत? कारण की तुम्ही इंग्रजी ऐकत नाही. यू डू नॉट लिसन इंग्लिश ऑन अ डेली बेसिस. तुम्ही इंग्रजी ऐकत नाही म्हणून बोलता येत नाही. डिअर होम मेकर, तुम्ही मला सांगा, आपल्याला इंग्लिश नाही येत, ठीक आहे,
आपली मातृभाषा मराठी आहे, ओके. पण आपल्याला हिंदी भाषा बोलता येते. कसं काय तुम्हाला हिंदी भाषा बोलता येते? आय हॅव अ क्वेश्चन. हाऊ डू यू नो हिंदी लँग्वेज? हिंदीचे कुठे क्लासेस लावले होते? वेअर यू हॅड जॉईन द क्लासेस फॉर हिंदी? पण हिंदी छान बोलता येतं भैया, ये कितने का दिया भैया. हा, हाऊ हाऊ डू यू नो हिंदी लँग्वेज? कसं काय येतं? कुठून शिकले? कोणी शिकवलं? कसं शिकले माहितीये तुम्हाला? यू नो हाऊ एक्झॅक्टली डिड यू लर्न हिंदी लँग्वेज? तुम्ही हिंदी भाषा कशी शिकले माहितीये तुम्हाला? कसे शिकले? सिरियल्स पाहून. करेक्ट. सिरियल पाहिले आपण. हिंदीच्या सिरियल्स पाहतो आपण. पिक्चर पाहतोय ना, हम साथ साथ हैं, हम आपके कौन, विवाह. हे सगळे पिक्चर पाहून पाहून ते ऐकून ऐकून हिंदी आपल्याला यायला लागली. हॅलो, तुम्ही कोणासोबतच हिंदी बोलत नाहीये. कोणीच तुमच्या समोर येऊन तुमच्यासोबत हिंदी बोलत नाहीये. कोणीच येऊन तुम्हाला हिंदी शिकवले नाहीये किंवा तुम्ही कुठेच हिंदीचे क्लासेस करायला गेले नाहीये. पण हिंदी तुम्हाला येतं. कसं येतं? दिवसभर सिरियल. संध्याकाळी 7च्या नंतर काम काय? आपण सिरियल लावून बसतो. हिंदी सिरियल पाहून 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 ऐकून 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 आपल्याला पण बोलता यायला लागलं. सेम इंग्लिशचं असतं. पण इंग्लिशची ट्रॅजेडी झाली काय? इंग्रजीच्या सिरियल्स आपण पाहत नाही. इंग्रजीच्या मूव्हीज आपण पाहत नाही. कोणी आहे का ज्याने इंग्रजीचं न्यूजपेपर लावले आणि रोज न्यूजपेपर वाचत असेल? नाही केलं. सो इंग्रजीला तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊच देत नाहीये, म्हणून तुम्हाला इंग्रजी बोलताच येत नाहीये. डिअर पीपल, साधा सोप्पा फंडा, जसं हिंदी शिकले तसंच इंग्लिश पण शिकू शकतो. पण इंग्रजी भाषा बोलायचं असेल तर आपल्याला त्या वातावरणात जायला लागेल. पण आपण त्या वातावरणात नाहीये, त्यामुळे 4 पाऊल पुढे टाकून आपल्याला इंग्रजीकडे जाणं जरुरी आहे. वातावरण जरुरी आहे, जिथे इंग्रजीचे शब्द आपल्या कानावरती पडतील आणि ऐकून ऐकून आपण पण ते बोलायला लागू, असं वातावरण जरुरी आहे. म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलीये लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. तुम्हाला सगळ्यांना ऐकून खूप खूप आनंद होईल. जसं मागच्या आता जवळजवळ इट इज आवर थर्ड लाईव्ह क्लास बाय टुडे. हे 3 दिवस जसं मी तुम्हाला शिकवतेय, इन द सेम वे एव्हरी सिंगल डे आपला लाईव्ह क्लास असणार आहे. म्हणजे दररोज एक एपिसोड असणार आहे, दररोज एक सिरियल असणार आहे आपली, जे तुम्ही दररोज जशी हिंदी सिरियल पाहता तसे आता इंग्लिश सिरियल दररोज पाहायची आणि तुमचं इंग्लिश एकदम छान करून टाकायचं, है ना? सो एव्हरीबडी, यू वुड बी व्हेरी हॅपी टू नो. तुम्हाला सगळ्यांना ऐकून खूप खूप आनंद होईल. इथून पुढचे एव्हरी सिंगल डे, इथून पुढचे 2 महिने एव्हरी सिंगल डे आपला लाईव्ह स्पोकन इंग्लिश क्लास असणार आहे, ज्यामध्ये अगदी बेसिक पासून अगदी सुरुवातीपासून मी पर्सनली तुम्हाला इंग्रजी भाषा बोलायला शिकवणार आहे. आय हॅव अ क्वेश्चन. वुड यू एव्हरीबडी लव टू लर्न इंग्लिश फ्रॉम मी इन सच अ वे? अशाच पद्धतीने अगदी बेसिक पासून अगदी सुरुवातीपासून तुम्हाला इंग्रजी शिकायला आवडणार का? वुड यू एव्हरीबडी लव टू लर्न इंग्लिश फ्रॉम मी इन सच अ वे? अशाच पद्धतीने अगदी बेसिक पासून तुम्हाला माझ्याकडून इंग्रजी शिकायला आवडेल का? बाय सिटिंग ॲट होम युझिंग युअर मोबाईल फोन फ्रीली, फ्रँकली, रिलॅक्सली. कुठे जायचं नाही, यायचं नाही, घरामध्ये बसून तुमच्या फ्री टायमिंग मध्ये लाईव्ह क्लास जॉईन करून इंग्रजी शिकू शकता. वुड यू एव्हरीबडी लव? येस, नो? वुड यू एव्हरीबडी लव? डेफिनेटली आवडेल, सर्वांना आवडेल. दररोज आपला लाईव्ह क्लास असेल. इन शॉर्ट, दररोज एक एपिसोड असेल, ज्यामध्ये मी तुम्हाला इंग्रजी शिकवेल. सिरियल कसं चुकवत नाही, तसं लाईव्ह क्लास पण चुकवायचा नाही. एव्हरी सिंगल डे. आपल्या सिरियलचा टाइम काय असेल? टाइम सांगते. डिअर पीपल, आपल्याकडे आता जो 2 वाजताचा क्लास आहे, उद्याचे दिवस आपला क्लास 2 वाजताच होईल. बट फ्रॉम द डे आफ्टर टुमॉरो, परवापासून आपला लाईव्ह क्लास दुपारी असेल 1 वाजता. ऍट व्हॉट टाइम? वी हॅव अवर लाईव्ह क्लास ऍट 1 PM. दुपारी 1 वाजता परवापासून आपला लाईव्ह स्पोकन इंग्लिश क्लास असणार आहे. आता आणि अजून एक महत्वाची गोष्ट, की आपला हा जो लाईव्ह क्लास आहे, ह्यामध्ये खूप सारे स्टुडंट आहेत, म्हणजे खूप सारे जण आहेत, की ज्या गृहिणी आहेत, ज्यांना आपल्या मुलांना इंग्रजी शिकवायचंय. पण होतं असं ना, की दुपारी मुलं स्कूलमध्ये असतात. मग मुलं कसं लाईव्ह क्लास करणार? नाही करू शकत. खूप जण आहेत इथे जे स्कूलचे टीचर्स आहेत. आय शोन यू. झडपी स्कूलचे टीचर्स आहेत, इंग्लिश मिडियम स्कूलचे टीचर्स आहेत, ज्यांना नाही जमत दुपारी लाईव्ह क्लास करायला. ऍडव्होकेट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत. ऑब्व्हियसली ते दिवसभर त्यांच्या त्यांच्या कामावरती आहेत. ज्यांना दुपारी फ्री टाइम नाही मिळू शकत आणि लाईव्ह क्लास जे नाही करू शकत, काही स्पेशली तुमच्यासाठी ही जी सिरियल दुपारी 1 वाजता असेल ना, त्याचा रिपीट मोड पण लावणार आहे रात्री 8 वाजता. म्हणजे रात्री 8 वाजता सुद्धा लाईव्ह क्लास देणार आहे मी तुम्हाला. म्हणजे तुम्ही काय करायचं? 2 बॅच टायमिंग असेल, दोन्हीपैकी कुठलाही एक बॅच टायमिंग तुम्ही चॉईस करायचा, चूज करायचा. तुम्हाला जर दुपारी क्लास जमत असेल, तुम्ही दुपारी 1 वाजता करा. पण रात्री जमत असेल, तुम्ही रात्रीचा बॅच टायमिंग घ्या आणि रात्री करा. आता तुम्हाला जर का तुमच्या मुलांसाठी क्लास लावायचा आहे, तर शुअरली रात्रीचा टाइम घ्या. रात्री मुलांना पण सोबत बसवा, तुम्ही पण थोडा 1 तास काढून बसायचं.
स्वयंपाक पाणी थोडं आधी करून घ्यायचं, 7:00-7:30ला किंवा क्लास झाल्यावर करून घ्यायचं. तो मुलांसोबत बसायचं, तो मुलं पण शिकतील, तुम्ही पण शिकू शकता. रात्री काही नाही, मुलांचं तसं शिकण्याचं काही नसेल, तुम्हाला स्वतःसाठी करायचं, तुम्ही दुपारी फ्री असेल तर तुम्ही दुपारचा टायमिंग घ्या. आता सिनियर सिटीजन्स असतात, जे गृहिणी असतात, ज्यांना मुलांना नाही शिकवायचं, आपण दुपारी करू शकतो क्लास. मुलांसाठी करताय किंवा तुम्ही जॉब करताय, तुम्हाला दिवसभर बिझी आहे तुम्ही, तर तुमच्यासाठी रात्रीचा लाईव्ह. आता जसं तुम्हाला सिरियल जर का कधी पाहायला नाही मिळाली, तुमचं समजा संध्याकाळी 7 वाजता तुमची एखादी सिरियल आहे, ती सिरियल जर तुम्हाला कधी नाही पाहायला मिळाली, काहीतरी काम आलं, तर डेफिनेटली दुसऱ्या दिवशी दुपारी वगैरे कधीतरी रिपीट मोड त्याचा पाहत असेल. इन द सेम वे, कधी जर तुम्हाला आपला लाईव्ह क्लास नाही जॉईन करायला मिळाला, तर एव्हरी सिंगल डे ह्या लाईव्ह क्लासची मी तुम्हाला देणार आहे रेकॉर्डिंग. आय एम गोइंग टू प्रोव्हाइड रेकॉर्डिंग. जसं काल दिली होती, परवा दिली होती, तसंच इन द सेम वे एव्हरी सिंगल डे मी तुम्हाला आपल्या लाईव्ह क्लासची रेकॉर्डिंग सुद्धा देणार आहे. कधी लाईव्ह क्लास नाही जमलं करायला, रेकॉर्डिंग पहा. समजा रात्री तुम्ही मुलांसाठी क्लास लावला, रात्री मुलांना लाईव्ह करू देत, मी रेकॉर्डिंग पाठवून देईल. तुम्ही दुपारी तुमच्या फ्री टायमिंग नुसार रेकॉर्डिंग पण पाहू शकता आणि इंग्रजी शिकू शकता. कधी काही काम आलं, कधी क्लास मिस झाला, रेकॉर्डिंग दिलेली असेल, रेकॉर्डिंग पाहू शकता. कधी एखादा कॉन्सेप्ट नाही समजला, परत रेकॉर्डिंग पहा, अजून क्लिअर होईल. प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही 2दा नाही 3दा नाही 6 वेळेस रेकॉर्डिंग पहा, नो प्रॉब्लेम. पण रेकॉर्डिंग, ऍज दिस इज द लाईव्ह कोर्स, आपला हा लाईव्ह कोर्स आहे, त्यामुळे रेकॉर्डिंग टेम्पररी असतात, तर तुम्हाला रोजच्या रोज किंवा 1-2-3 दिवसामध्ये पाहून घ्यायला लागतील. जेव्हा आपलं स्टोरेज वगैरे फुल होतं, तर रेकॉर्डिंग पुढच्या डिलीट करायला लागतात. कधी जसं आपल्या फोनमध्ये आपण खूप फोटो खूप व्हिडिओ साचवून ठेवले, तर आपला फोन आपल्याला फ्री करायला लागतो, काही डिलीट करायला लागतं. तसंच झूम ऍप्लिकेशनचं असतं. मला दिवसभर भरपूर क्लासेस असतात, त्यामुळे व्हिडिओ सगळेच रेकॉर्ड करून 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 झूम ऍप्लिकेशनचं पण स्टोरेज फुल होतं, तर कधी डिलीट करायला लागतात. त्यामुळे रेकॉर्डिंग आर टेम्पररी. हा लाईव्ह कोर्स आहे. 2 महिने जमेल तेवढं तर लाईव्हच करायचं. 2 महिने लाईव्ह कोर्स करा, खूप छान इंग्लिश बोलायला शिका. पण लाईव्ह कोर्स नाहीच जमला तर रेकॉर्डिंग आहेच. पण रेकॉर्डिंग टेम्पररी, तुम्ही तेव्हा रेकॉर्डिंग पाहून घेऊ शकता. असा आपला 2 महिन्यांचा लाईव्ह स्पोकन इंग्लिश क्लास असेल, ज्यामध्ये अगदी बेसिक पासून आणि अगदी सुरुवातीपासून मी पर्सनली तुम्हाला इंग्रजी भाषा बोलायला शिकवणार आहे. आवडणार तुम्हाला सगळ्यांना. ऍक्च्युली काय होतं गाईज, ऑनलाईन स्पोकन इंग्लिश क्लास आहे. ऑनलाईन स्पोकन इंग्लिश क्लासला खूप जण खूप नाव ठेवतात, म्हणजे ऑनलाईन स्पोकन इंग्लिश नाही, ऑनलाईन गोष्टींना खूप जण खूप नाव ठेवतात. खूप जणांना असं वाटतं ऑनलाईन आहे का, मग फ्रॉड असेल, काय खरं नाही ऑनलाईनचं. खूप जणांची अशी मानसिकता असते. आय अंडरस्टँड. मी पण कुठं काही ऑनलाईन काही पण एक ड्रेस घ्यायचा असेल तर मी 100 वेळेस विचार करते, मगच ऑर्डर करते. बट येस, तुमची मेंटॅलिटी बरोबर आहे. बट लेट मी टेल यू, मी तुम्हाला सगळ्यांना हा ट्रस्ट डेफिनेटली देऊ शकते की दिस क्लास इज नॉट फ्रॉड. हा क्लास अगदी रिलायबल आहे, 100% ट्रस्ट वर्दी आहे, व्हेरी ट्रान्सपरंट, व्हेरी प्युअर, व्हेरी क्लिअर, फॅन्टास्टिक, ब्युटिफुल प्लॅटफॉर्म एवर. हा क्लास अजिबात फ्रॉड नाहीये, त्या बाबतीत अगदी निश्चिंत राहा. माझ्याकडे पाहून तुम्हाला वाटतं का हा फ्रॉड क्लास वगैरे असेल, मी फ्रॉड करून कुठेच जाईल? डिअर पीपल, माझं ते वय नाही. मी स्पोकन इंग्लिश क्लास 6.5 वर्ष झाले आता शिकवतीये. आजपर्यंत 5,000 पेक्षा जास्त वर्किंग प्रोफेशनल्स मी इंग्लिशमध्ये ट्रेन केलेत. तुम्ही मला इंस्टाग्रामला सर्च करा, पल्लवी गुगळे माझं पेज दिसेल. तुम्ही मला युट्यूबला सर्च करा, पल्लवी गुगळे, तुम्हाला माझं चॅनल दिसेल. कुठेही पहा, तुम्हाला मी इंग्लिश शिकवतानाच दिसेल. हा फ्रॉड क्लास नाहीये. दिस इज 100% ट्रान्सपरंट क्लास. तुम्ही 100% विश्वास ठेवू शकता. कारण यु नो व्हॉट, एवढ्यात मला कुठे जायचं नाहीये. मला अजून खूप मोठं व्हायचंय आणि अख्ख्या महाराष्ट्राला इंग्लिश शिकवायचंय. तर एवढ्यात थांबणार नाही, अजून खूप पुढे जायचंय. ऑनलाईन क्लासेस आहेत. तो बरोबर आहे, तुमचा पण क्वालिटी इश्यू असेल तर, किंवा समजा काही फ्रॉडच असेल, नाहीच काही समजलं, सगळं डिस्टर्बन्स असेल तर, असे पण प्रॉब्लेम्स असतात ऑनलाईन मध्ये. म्हणूनच तुम्ही पहा, मी किती क्वालिटी प्लॅटफॉर्म स्पेशली तुमच्यासाठी तयार केलाय. यू कॅन सी, मी लाईव्ह क्लास आता घेते तुमच्या समोर. तुम्हाला वाटत नसेल लाईव्ह क्लास, असं वाटत असेल की म्हणजे या समोरासमोर इन पर्सन वी आर लर्निंग, प्रत्यक्षात शिकत आहोत असंच वाटत असेल. कारण तेवढ्या फॅसिलिटीज आपण इथे घेतलेल्या आहेत. स्पेशली ऑनलाईन क्लास आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजावेत ह्यासाठी स्पेशली ऑनलाईन क्लासला, म्हणजे डिअर पीपल, मी झूम ऍप्लिकेशन परचेस केलं. यू कॅन सी किती विद्यार्थी आपला लाईव्ह क्लास करतात. हजारो विद्यार्थी लाईव्ह क्लास करतात आपले. मी हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवते. डिअर पीपल, झूम ऍप्लिकेशन मी स्पेशली त्यासाठीच घेतलंय की प्रत्येकाला, ज्याला इंग्लिश शिकायचं त्या प्रत्येकाला एंट्री मिळावी. या झूम ऍप्लिकेशनला प्रत्येक महिन्याला एव्हरी सिंगल डे आय पे ₹6,000. मी 6,000 व्यवस्थित ऐका, इफ यू आर रिअली जेन्युअन. जर खरंच तुम्हाला मनापासून इंग्रजी शिकायचंय तर दिस इज व्हेरी प्युअर क्लिअर प्लॅटफॉर्म. आज तुम्ही ज्या वयात आहात, आज तुम्ही घरात ज्या परिस्थितीत आहात,
ऍज इट इज सहज साध्या सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकायचं असेल तर जे काय मी बोलते ते कृपया व्यवस्थित ऐका. खूप फायदा होईल. झूम ऍप्लिकेशनला मी 6,000 रुपये देते फक्त कशासाठी? क्वालिटी प्लॅटफॉर्म असावा यासाठी. मी जे शिकवते तुमच्यापर्यंत पोहोचावं, कोणाचं डिस्टर्बन्स नसावं, काहीच नॉईज नसावं. तुम्ही पहा काहीच डिस्टर्बन्स नाही. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही मेसेज सिक्युअर, तिकडून तिकडे कोणी कोणाला मेसेजेस नाही करू शकत. यू आर 100% सिक्युअर. झूम ऍप्लिकेशन परचेस केलं, 6,000 रुपये दिले, क्वालिटी प्लॅटफॉर्म तयार केला. असं नाही ना की ऑनलाईन घ्यायचं मग कसं पण घ्या, असं नाही. एकदम व्यवस्थित प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी तयार केला. याही पुढे जाऊन तुम्ही जर थोडा विचार केला की तुम्हाला माझ्याबद्दल कसं समजलं, फ्रॉम वेअर डिड यू गेट अबाउट मी, थोडा विचार करून मला सांगू शकाल? तुम्हाला माझा रेफरन्स कोणी दिला? तुम्हाला माझ्याबद्दल कुठून समजलं? तुम्ही मला कुठे पाहिलं? तुम्ही मला कसं कनेक्ट झाले? हाऊ डू यू नो अबाउट मी? येस, करेक्ट. थँक्यू एव्हरीवन फॉर रिस्पॉन्डिंग. तुम्ही मला सगळ्यांनी कुठेतरी पाहिलं. समवेअर यू हॅव सीन मी, कुठेतरी तुम्ही मला पाहिलं. इधर ऍट द फेसबुक और ऍट द इंस्टाग्राम, ऑन द सोशल मीडिया. सोशल मीडियावरती तुम्ही मला पाहिलं. इधर ऍट द फेसबुक और ऍट द इंस्टाग्राम. डिअर पीपल, मला तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचायचं होतं. मी आज महाराष्ट्रातल्या एवढ्या लोकांना इंग्रजी शिकवतेय. अरे विचार केला अजूनही खूप जण असतील, खूप गृहिणी असतील ज्यांना आपल्या मुलांसाठी इंग्रजी शिकायचं असेल, खूप सिनियर सिटीजन्स असतील ज्यांना आपलं इंग्रजी शिकण्याचं आधीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, खूप जण असतील ज्यांना जॉब मिळत नसेल इंग्रजीमुळे, आणि बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील. तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचायचं होतं आणि सांगायचं होतं की डिअर पीपल, मी असं असं इंग्रजी शिकवते, तुम्हाला पण शिकायचंय का? प्लीज या आणि इंग्रजी शिका. एकदा येऊन तर पहा मी काय शिकवतेय, कसं शिकवतेय. हा एक छोटासा मेसेज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. तुम्हाला विश्वास नाही बसणार रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम, फक्त हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, जस्ट टू रीच ऍट यू. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण फेसबुक इंस्टाग्रामला फक्त 2 दिवसाचे मी 20,000 रुपये पेमेंट केलं. एका महिन्यात खूप जणांची एका महिन्याची सॅलरी असते ही. बट डिअर पीपल, फक्त 2 दिवसाचे, फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी फेसबुक इंस्टाग्रामला 20,000 रुपये दिले. आपल्याला टीव्ही सिरियल मध्ये जे ब्रेक लागल्यावर ऍडव्हर्टाईज दिसतात ते खूप जास्त कॉस्टली असतात. आपण इंस्टाग्राम स्क्रोल करतो, आपल्याला सहज खूप ऍडव्हर्टाईज दिसतात, खूप जास्त कॉस्टली असतात, खूप जास्त खर्च असतो. तुम्ही सांगा स्वस्त राहिलं काय? काय राहिलं स्वस्त? काहीच नाही. हजारो रुपये, मग 20,000 रुपये स्पेंड केले फक्त 2 दिवसाचे. म्हणजे डिअर पीपल, हे जे 3 दिवसापासून तुम्हाला हे सगळं शिकायला मिळते ना, टू बी, टू हॅव, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, या सगळ्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सर्वांना शिकायला मिळत आहेत ना, ह्यासाठी डिअर पीपल मी किती पैसे पेमेंट केलं? हाऊ मच? 20,000 रुपये. तेव्हा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या. एनिवे, यू मस्ट बी थिंकिंग, तुम्ही विचार करत असाल पल्लवी मॅडम थँक्यू सो मच ह्या सर्व गोष्टी, म्हणजे खरंच तुम्ही इतकं करता त्याबद्दल खूप आभारी आहे. कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे घरातून शिकायला मिळतंय. तुम्ही पण विचार करत असेल की मॅम खरंच आम्हाला पण अशा क्लासची गरज होती, इतक्या सोप्या पद्धतीने कुठेतरी कोणीतरी शिकवेल याची आम्हाला पण गरज आहे. थँक्स मॅम फॉर डुईंग ऑल दिस थिंग्स. बट मॅम वाय आर यू टेलिंग अस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला का सांगताय मॅम? डेफिनेटली मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतेय? बिकॉज डिअर पीपल, अनफॉर्च्युनेटली विषय असा आहे की अनफॉर्च्युनेटली मी एवढे सगळे विद्यार्थी माझ्यासोबत पुढे नाही घेऊन जाऊ शकत. अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला एवढे सगळे का सांगते एवढ्या सगळ्या गोष्टी? आता तुम्ही क्लासमध्ये पहा किती सारे विद्यार्थी आहेत. एवढ्या सगळ्यांना मी पुढे नाही घेऊन जाऊ शकत. आय वॉन्ट लिमिटेड पीपल, जेन्युअन पीपल, सिरियस पीपल, ज्यांना मनापासून इंग्रजी शिकायचंय, असे जेन्युअन स्टुडंट मला माझ्यासोबत पाहिजे आहेत. त्यासाठी डिअर पीपल, तुम्ही मला सांगा इथे किती जण असे आहेत? येस पल्लवी मॅडम, आय एम सिरियस. मला लिमिटेड स्टुडंट पाहिजे की ज्यांना मी हे जे करते ह्याची व्हॅल्यू आहे. पल्लवी मॅडम हे जे शिकवत आहेत हे वेळेत शिकून घेणं किती जास्त जरुरी आहे, आपल्याला ह्या कॉन्सेप्टची किती जास्त जरुरी आहे हे समजेल असे लिमिटेड, जेन्युअन आणि सिरियस स्टुडंट मला माझ्यासोबत पाहिजे. इथे किती जण असे आहेत? येस पल्लवी मॅडम, आय एम रिअली सिरियस. मी इंग्रजीच्या बाबतीत खरंच सिरियस आहे मॅम. मी इथे टाइमपास क्लास पाहायला आलेले नाहीये, मी खरंच इथे इंग्रजी शिकण्याच्या दृष्टिकोनाने आलेले. आणि येस मॅम, मला हा क्लास करायचा आहे. टाइप इन द चॅट बॉक्स, आय वॉन्ट टू कंटिन्यू मॅम. Come on, everybody. Please type in the chat box. I want to continue, ma'am. Yes. How many of you? Yes, Samir sir, Pallavi madam, Ishwari madam, Samiksha madam, Archana madam saying, yes, ma'am, I want to continue. I am serious about the class. Kajal madam, Meenakshi madam, Nilima madam, Chetan sir, Vidya madam, Rupali madam, I can see Sonal madam.
मेनी वन, सलोनी मॅडम, जागृती मॅडम, रोहिणी मॅडम, स्नेहल मॅडम, अमित सर, मयुरी मॅडम, इथून तिथून सर्वजण, मी नाव म्हणजे इतक्या स्पीड मध्ये मेसेजेस येत आहेत. एव्हरीवन सेइंग येस मॅम, आय वॉन्ट टू कंटिन्यू द क्लास. मला हा क्लास कंटिन्यू करायचा मॅम. आय डोंट वॉन्ट टू मिस द क्लास. एवढं छान इंग्रजी शिकवणार आहे तुम्ही मॅम. नक्कीच. का इंग्लिश नाही वेळ? आज सगळ्यात जास्त तर इंग्लिशची गरज आहे. त्याच्याशिवाय काय एज्युकेशन होत नाही ना, कुठे जॉब मिळत नाही. इंग्लिश आलं पाहिजे. दुसऱ्या कोणासाठी नाही, स्वतःसाठी इंग्लिश आलं पाहिजे. येस मॅम, आय वॉन्ट टू कंटिन्यू द क्लास. सगळेच जण म्हणत आहेत. बट आय एम सो सॉरी, मी एवढे विद्यार्थी नाही पुढे घेऊन जाऊ शकत. सो व्हॉट एम आय गोइंग टू डू? मी काय करणार आहे? कृपया व्यवस्थित ऐका. जर खरंच इंग्रजी शिकायचं इच्छा असेल, खरंच इथं काहीतरी एक एम ठेवून आलेले असाल, 3 दिवस झाले तुम्ही क्लास करताय, जर खरंच मनापासून इंग्रजी शिकण्याच्या दृष्टिकोनाने आले असाल, तर मी जे बोलते ते पूर्ण ऐका. बाकी टाइमपासच करायचं असेल तर सॉरी, क्लास तुमच्यासाठी नाही. कारण इथे इंग्लिश मी शिकवणार आहे, इथे टाइमपास काहीच होणार नाहीये. डिअर पीपल, ऑनलाईन स्पोकन इंग्लिश क्लास आहे, एवढ्या सगळ्यांना तर मी पुढे नाही घेऊन जाऊ शकत. आय वॉन्ट लिमिटेड पीपल, क्वालिटी पीपल, सिरियस पीपल मला माझ्यासोबत पाहिजेत. म्हणून व्हॉट एम आय गोइंग टू डू? मी काय करणार आहे? तुमच्याकडून एक छोटीशी अमाऊंट चार्ज करणार आहे. आय एम गोइंग टू चार्ज लिमिटेड अमाऊंट फ्रॉम यू. तुम्ही म्हणाल ठीक आहे मॅम, नो प्रॉब्लेम, यू कॅन चार्ज. अरे एवढं भारी शिकवत आहे, इतकं बेसिक पासून शिकवत आहे, वाय नॉट मॅम? डेफिनेटली चार्ज करा. किती चार्ज करणार ते सांगा, मग आम्ही पुढे बोलू तुमच्यासोबत. बरोबर आहे. हाऊ मच विल आय चार्ज? आय एम फ्रॉम अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. इथे जे आपली स्पोकन इंग्लिशची ऑफलाईन क्लासेस असतात, जे ऑफलाईन क्लासेस आपण घेतो, हे ऑफलाईन क्लासेसची फीज इथे आपण चार्ज करतो 6,500 रुपीज. हाऊ मच डू वी चार्ज? किती चार्ज करतो? लिसन व्हेरी प्रॉपरली. वी चार्ज रुपीज 6,500. 6,500 रुपये आपण चार्ज करतो. तुम्ही नका घाबरू, तुमच्याकडून एवढी नाही घेणार आहे. ऑफलाईन क्लासेसची फीज खूप जास्त असते, कारण ऑफलाईन क्लासेस मध्ये खर्च खूप जास्त असतो. रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम, आज तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण करता, तुम्हाला माहितीये त्यांच्या शिक्षणासाठी कसा आणि किती खर्च लागतो. तसंच ऑफलाईन क्लासेस जे आपण बाहेर पाहतो, ते क्लासेसच्या फीज उगाचच जास्त नसतात, कारण मेंटेनन्स खूप अवघड असतो. ऑफलाईन क्लासेसमध्ये बिल्डिंगचं रेंट द्यायला लागतं, ट्रेनर्स असतात, वेगळे वेगळे टीचर्स असतात वेगळ्या वेगळ्या लेवलसाठी. सो ते ट्रेनरचं पेमेंट असतं, काउन्सिलरचं पेमेंट असतं, स्टुडंटचं स्टडी मटेरियल असतं, लाईट बिल असतं, व्हॉट नॉट, खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि मग ते सगळं मेंटेन करण्यासाठी आपण एवढी तरीही खूप कमी फीस घेतो. तुम्ही मोठ्या मोठ्या सिटीज मधून आहात, काल सांगत होते तुम्ही मला. तुम्ही तुमच्या आजूबाजूला ह्या क्वालिटीचा प्रोफेशनल स्पोकन इंग्लिश कोर्स जाऊन चेक करा. याच्या डबल फीज सुरुवात मिळेल. 10,000 ते 12,000 रुपये स्पोकन इंग्लिशच्या कोर्सची सुरुवातीची फीज आहे. मग 20,000चं मिळेल, 30,000चं मिळेल, 50,000चं मिळेल, पाहिजे तसं मिळेल. हेच काय स्पोकन इंग्लिशच काय? साधा मेकअपचा क्लास करायचा असेल, डिअर बॉईज, नवरीच्या चेहऱ्यावरती जो मेकअप असतो ना लग्नामध्ये, तो नवरीचा मेकअप कसा करायचा हे शिकायचं असेल, तर त्या क्लासची फी एका महिन्याची 1,00,000 रुपये आहे. महाराष्ट्रात 50,000 रुपये मध्ये सुद्धा मिळतो. आउट ऑफ महाराष्ट्र 1,00,000 शिवाय बोलायचंच नाही. एनिवे, तो आपला विषय नाही. पण ऑनलाईन क्लासची एवढी फीज नाही घेणार आहे. आपला क्लास ऑनलाईन आहे, ऑफलाईन स्पोकन इंग्लिश नाहीये. हा ऑनलाईन आहे, मी तुम्हाला ऑनलाईन शिकवणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, द व्हेरी ग्रेट न्यूज फॉर यू, सगळ्यात महत्वाची तुमच्यासाठी ग्रेट न्यूज अशी की हा ऑनलाईन क्लास मी स्वतः घेणार आहे. इथे मी तुमच्या समोर 2 महिन्यात कधी दुसरा कुठला ट्रेनर आणून तुमच्या समोर प्रेझेंट नाही करणार आहे की चला या मॅम तुम्ही शिकवा. नो, नॉट ऍट ऑल. मी स्वतः हा क्लास घेणार आहे. एव्हरी सिंगल डे मी स्वतः तुमचा लाईव्ह क्लास घेणार आहे. दुसरे कुठलेच टीचर्स आणून मी ते तुमच्या समोर प्रेझेंट नाही करणार आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली ऑनलाईन क्लासेसला मला ट्रेनर्सला पेमेंट नाही करायला लागत. सो डेफिनेटली मी ऑनलाईन क्लासेसची फीज एवढी नाही चार्ज करणार. तुम्ही सुद्धा, यू ऑल्सो वुड बी व्हेरी व्हेरी हॅपी टू नो, जे विद्यार्थी आज इथे ऑफलाईन क्लास करण्यासाठी 6,500 रुपये देतात, सेम तोच क्लास जस्ट ऑनलाईन तुम्ही, यू वुड बी व्हेरी व्हेरी सरप्राईज टू नो, फक्त 2 महिन्याचा एक नंबर स्पोकन इंग्लिश क्लास आपण फीस चार्ज करतो जस्ट ₹2,900. जे आपले ऑफलाईनचे विद्यार्थी इथे 6,500 रुपये देऊन एंट्री करतात, सेम तोच कोर्स तुम्हाला मिळू शकतो इन जस्ट ₹2,900. तुमच्या सिटीज मध्ये आज जो क्लास 10,000 रुपये तुम्ही तुमच्या मुलांचे क्लासेस लावता, यु नो द फीज. 11वी 12वीला तुमची मुलं असतील तर तुम्ही पहा त्यांची फीज कशी असते. फिजिक्सचा क्लास 3 महिन्याचा 6,000, एका सब्जेक्टची 3 महिन्याची फी. केमिस्ट्रीचा 3 महिन्याचा क्लास 6,000 रुपये फी. मॅथमॅटिक्सचा 3 महिन्याचा क्लास 6,000 रुपये फी. संपलं सेमिस्टर, या परत दुसरं सेमिस्टर द्या 6,000. यू नो व्हेरी वेल शिक्षणाचा केवढा. एनिवे, लेट इट बी. ऑनलाईन स्पोकन इंग्लिश क्लास आहे आपला. ऑनलाईन स्पोकन इंग्लिशच्या क्लासची फीज आपण चार्ज करतो जस्ट ₹2,900. गाईज, आज थर्ड लाईव्ह क्लास आहे. मी तुमच्या समोर येते, तुम्हाला दररोज शिकवते, मनापासून शिकवते.
जेवढं मी देऊ शकेल तेवढं देऊ शकत आहे. इथे किती जण असे आहेत, आय जस्ट वॉन्ट टू नो, मला फक्त एक फीडबॅक पाहिजे इन दिस वे, की इथे किती जण असे आहेत की येस येस मॅम, आय एम रिअली इम्प्रेस्ड बाय युअर टीचिंग. तुम्ही ज्या पद्धतीने शिकवत आहात, तुम्ही जे शिकवत आहात, आय एम रिअली इम्प्रेस्ड मॅम. अँड येस, टू लर्न इंग्लिश, मला स्वतःला इंग्रजीमध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी मी इंग्रजी, हा, येस आय एम रेडी टू पे दिस अमाऊंट. मी ही फीस पे करायला तयार आहे. हाऊ मेनी ऑफ यू आर हिअर? जस्ट टाईप इन द चॅट बॉक्स, येस मॅम आय एम रेडी टू पे. मला स्वतःला इंग्रजी शिकवायचे, मला स्वतःचे डेव्हलपमेंट करायचे, मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचे. मी तर काय ड्रेस साडी बिडी घ्यायला आलेले नाहीये, मला एज्युकेशन घ्यायचे. आणि एज्युकेशनसाठी मी स्वतःला एज्युकेटेड बनवणार आहे. त्यासाठी 2,900 रुपये इन्व्हेस्ट करायला मी तयार आहे. कारण 2,900 इथं नाही इन्व्हेस्ट केले तर कुठे ना कुठे ते इन्व्हेस्ट होणारच आहे. मोबाईल घेतो आपण 15,000 रुपयाचे, त्याच्यात रिचार्ज टाकतो महिन्याला सगळ्यांच्या फोनमध्ये 1,000 रुपयाचे. 2,900 रुपये. येस मॅम आय एम रेडी टू पे, कारण मला इंग्रजी शिकायचे. हाऊ मेनी ऑफ यू आर हिअर? यस सर. आकाश सर सेइंग येस मॅम आय एम रेडी टू पे. प्राजक्ता मॅडम सेइंग येस मॅम आय एम रेडी टू पे. कृतिका मॅडम सेइंग आय एम रेडी टू पे. संध्या मॅडम, कृष्णा सर, सोनल मॅडम, येस मॅम आय एम रेडी टू पे. मेनी वन्स आर देअर, आय कॅन सी. बाकी तर मोबाईलचे नाव दिसतात. कल्पना मॅडम सेइंग येस मॅम आय एम रेडी टू पे. स्नेहल मॅडम, अस्मिता मॅडम, नेताजी सर सेइंग येस. पल्लवी मॅडम आय एम रेडी टू पे. गणेश सर सेइंग येस मॅम आय एम रेडी टू पे. संदीप सर saying yes ma'am I am ready to pay. Lakshmi madam saying, Nikita madam, oh my god, I'm just overwhelmed by this. थँक्स व्हेरी मच. इतका छान लर्निंग ॲटिट्यूड पाहून मला खरंच खूप खूप छान वाटलं. रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम, मला तुमच्याकडून क्लासची फीज नकोय. हॅलो, थँक्यू सो मच फॉर दिस लर्निंग ॲटिट्यूड. इतका माझ्यावरती विश्वास दाखवला आणि 2,900 रुपये पे करायला तयार आहात. खरंच खूप छान वाटलं. बट डिअर पीपल, मी इथे तुमच्याकडून क्लासची फीज घ्यायला आले नाहीये. रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम, मला जर का तुमच्याकडून क्लासची फीजच घ्यायची असती ना, तर एवढं 3-3 दिवस तुमच्या समोर येऊन मी तुम्हाला एवढं शिकवत बसले नसते. बिझनेसच करायचा आहे तर मी त्यामध्ये मास्टर आहे. मी क्लासच्या पहिल्याच दिवशी जेव्हा तुमच्या समोर आले होते ना, क्लासच्या पहिल्याच दिवशी मी तुम्हाला म्हणले असते की हा आपला असा स्पोकन इंग्लिश क्लास आहे. ह्या क्लासची फी 10,000 रुपये. 10 कशाला, 15 नाही का म्हणू शकत? हा चला, 15,000 रुपये फी. क्लासच्या पहिल्याच दिवशी तुमच्या समोर जेव्हा आले होते ना मॅम, तेव्हाच म्हणले असते असं असं क्लास आहे, 15,000 रुपये, 2 महिन्याचा क्लास आहे, 15,000 रुपये स्पोकन इंग्लिशची फी आहे. चला, ज्यांना करायचं करा. इतक्या मोठ्या क्लासमधून तुम्ही विचार करा, इतक्या मोठ्या क्लासमधून मला 25 जणांनी 15,000 रुपये दिले नसते? व्हॉट डू यू थिंक? जर का मी म्हणले की डिअर पीपल, हे पहा, दिस इज माय फोन पे गुगल पे नंबर, हा माझा फोन पे गुगल पे नंबर आहे, ज्यांना कोणाला करायचंय, ज्यांना कोणाला हा क्लास करायचाय, हा माझा फोन पे गुगल पे नंबर, या नंबरवरती 2,000 व्हॉटेवर 15,000 रुपये पेमेंट करा आणि क्लास लावा. इतक्या मोठ्या क्लासमधून 25 जणांनी क्लास लावला नसता? डेफिनेटली लावला असता. 25 जणांनी मला 15,000 रुपये दिले नसते? डेफिनेटली दिले असते. तर विचार करा मी किती पैसे कमवले असते. तुम्हाला काय वाटतं, मी नाही करू शकत 15,000 रुपये चार्ज? बाहेरच्या क्लास सारखं मी नाही शिकवत का? त्याच्यापेक्षा भारी शिकवत असेल, म्हणजे त्याच्यापेक्षा भारी सिम्पल लँग्वेज मध्ये शिकवत असेल. मे बी. नाही का चार्ज करू शकत? करू शकते, डेफिनेटली करू शकते. बट नो, विचार केला, बाहेर 15-15 हजार आणि 20-20 हजाराच्या क्लासेसची गर्दी झालेली आहे. जर का एवढी क्लासची फीस ठेवली तर ज्यांना खरंच मनापासून क्लास करायचा आणि जे खरंच निडी पीपल आहेत, जे बाहेर जाऊन 15,000 रुपये नाही देऊ शकत, असे लोक कुठे जातील? अशा खूप गृहिणी आहेत जे बाहेर जाऊन 15 आणि 20,000 रुपये नाही देऊ शकत, पण त्यांना इंग्रजी शिकायचंय. मी माझ्या क्लासेसमध्ये एक्सपिरियन्स करते. असे हजारो सिनियर सिटीजन्स, 70-80 वय वर्ष असलेले ग्रँड पीपल, मी तुम्हाला आजच आजींचा व्हिडिओ पाठवलाय, पाहिला असेल. 70-80 वय वर्ष असलेले ग्रँड पीपल आहेत ज्यांना इंग्रजी भाषा बोलायला शिकायची. ते बिचारे 15,000 रुपये देऊन कुठे इंग्रजी शिकायला जाणार? आणि मला त्यांना शिकवायचंय. मला अशा प्रत्येक गृहिणीला शिकवायचंय जिला मनापासून माझ्याकडून इंग्रजी बोलायला शिकायचंय. बाहेर जाऊन एवढी फीज नाही देऊ शकत. प्रत्येक सिनियर सिटीजनला शिकवायचंय. अशा सगळ्या लोकांना मला शिकवायचं. दॅट इज माय ड्रीम. ते माझं ड्रीम आहे. अदरवाईज 15 नाही हो, मी 20,000 चार्ज करू शकते यार. तुमच्या मुलांकडून जर का फीस घ्यायची असती ना, तुमच्या मुलांचे जर क्लास घ्यायचे असते, आय टेल यू, डायरेक्ट 20,000 फी होती. डायरेक्ट 20,000 पेरेंट्स देतात. पेरेंट्स, तुम्ही इंग्लिश शिकवा पोरांना, धरा 20-25 हजार धरा. देता ना तुम्ही स्कूलमध्ये नाही का? तुम्ही स्कूलमध्ये 1-1 लाख रुपये देता. तुम्ही 3री-4थीच्या मुलाचे 50-50 हजार रुपये देता. तुम्ही स्पोकन इंग्लिशला 20,000 देणार का यार? मुलांसाठी शिकवायचं म्हणलं तर डेफिनेटली देणार.
पण नो, मला तुम्हाला शिकवायचंय. म्हणजे खरंच ज्यांना खरंच खूप गरज आहे अशा लोकांना शिकवायचंय, म्हणून मी तुमच्याकडून एवढी फीज नाही घेणार आहे. रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम, मला तुमच्याकडून क्लासची फीज नकोय. इनफॅक्ट तुम्हीच इंग्लिश शिकावं माझ्याकडून असं मला वाटतं. तुमच्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्याकडे येऊन इंग्लिश शिकावं हे मला वाटतं. म्हणून मला तुमच्याकडून क्लासची कुठली फीज नकोय. आय जस्ट एक्सपेक्ट माय एक्सपेन्सेस फ्रॉम यू. मला तुमच्याकडून फक्त आणि फक्त माझ्या क्लासचा खर्च पाहिजे. रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम, खूप छान अपॉर्च्युनिटी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन येते. एवढंच सांगेन, मिस करू नका. आय वुड जस्ट से हे मिस करू नका. कारण आता मी जी अपॉर्च्युनिटी देतीये, लाखात एक अपॉर्च्युनिटी आहे, हातातून अजिबात जाऊ देऊ नका. हिअर आय एम प्रेझेंटिंग, एकच मिनिटं व्यवस्थित लिहिते. इथे मी देते तुम्हाला माझा फोन पे, गुगल पे नंबर. रिस्पेक्टेड सर, everybody please pay attention, very beautiful opportunity here. If you really want to learn English, जर खरंच तुम्हाला इंग्रजी भाषा बोलायला शिकायचं असेल तर दिस इज माय फोन पे गुगल पे नंबर. हा माझा फोन पे गुगल पे नंबर आहे. या नंबरवरती ट्रान्झॅक्शन करायचं. दिस इज माय फोन पे गुगल पे नंबर. किंवा तुमच्याकडे व्हॉट्सअपला QR कोड सुद्धा आलेला आहे. लिसन टू मी व्हेरी प्रॉपरली. दिस इज माय फोन पे गुगल पे नंबर. या नंबरवरती एनी 25 पीपल, कुठलेही 25 विद्यार्थी जे आता लगेच ऍडमिशन करतील, एनी 25 पीपल जे आता लगेच ऍडमिशन करतील, मला तुमच्याकडून एवढी फीज नकोय. एवढी सुद्धा नकोय. यू वुड बी सरप्राईज टू नो, एवढी सुद्धा नकोय. आय जस्ट एक्सपेक्ट माय एक्सपेन्सेस. मी खूप खर्च केलाय काही. खर्च म्हणजे 100-200 रुपयाचा खर्च नाही हो, डायरेक्ट 25-25, हे पण 20,000 रुपये, 10,000 रुपये, अजून खूप खर्च असतो. आता काय सांगू मी. Anyway, I just expect my expenses from you. And yes, it is simply affordable for you. एवढंच सांगेल की होता होईल तेवढं हे मिस करू नका. कारण इंग्रजी शिकण्याची अशी संधी घरापर्यंत सारखी सारखी येत नसते. दिस इज माय फोन पे गुगल पे नंबर. हा माझा फोन पे गुगल पे नंबर आहे. किंवा तुमच्या व्हॉट्सअप वरती मी QR कोड पाठवलेला आहे. त्या नंबरवरती आत्ता लगेच ट्रान्झॅक्शन करायचं. येस येस येस. जस्ट ₹1,900. आय रिपीट, जस्ट ₹1,900. आणि पूर्ण 2 महिन्याचा स्पोकन इंग्लिश क्लास. होल 2 मंथ स्पोकन इंग्लिश क्लास. पूर्ण 2 महिने, अगदी बेसिक पासून, अगदी सुरुवातीपासून मी स्वतः दररोज लाईव्ह क्लास घेणार, इंग्रजी बोलायला शिकवणार. लाईव्ह क्लास नाही जमलं, मी तुम्हाला रोज रेकॉर्डिंग देणार. यू कॅन वॉच रेकॉर्डिंग. फक्त मी घाईमध्ये आहे. तुम्हाला काय करायचंय, व्हॉट यू हॅव टू डू. हॅलो इंटरेस्टेड पीपल, डू नॉट मिस ही संधी मिस करायची चूक अजिबात करू नका. लाईव्ह क्लासचं टायमिंग दुपारी 1 वाजता असेल, रात्री 8 वाजता असेल. क्लास तुमच्या स्वतःसाठी लावा, मुलांसाठी लावा, घरातल्या कोणासाठीही लावा, पण प्रत्येकाने जॉईन करा. असा क्लास परत परत मिळणार नाही. यू आर लकीएस्ट वन. आता फक्त अपॉर्च्युनिटी मिळते ₹1,900. ही फीज कधी 2,900 होईल, कधी 4,900 होईल, कधी 6,900 होईल, आणि कधी 15,900 होईल, तुम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही. सो व्हॉट यू हॅव टू डू, हा माझा फोन पे गुगल पे नंबर. ह्या नंबरवरती कुठलेही 25 विद्यार्थी आता लगेच ट्रान्झॅक्शन करायचं. जस्ट ₹1,900. त्याचा स्क्रीनशॉट काढायचा. त्याचा स्क्रीनशॉट लगेच मला माझ्या व्हॉट्सअप वरती पाठवायचा. स्क्रीनशॉट काढला की मला लगेच चॅट बॉक्स मध्ये मेसेज करून सांगायचं, पेमेंट डन मॅम. कारण मॅम ऐका, ही अपॉर्च्युनिटी आता लगेच जे 25 विद्यार्थी पेमेंट करतील त्यांच्यासाठी. 25 विद्यार्थी झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल, मॅम मी रात्री पेमेंट करते, मॅम मी उद्या पेमेंट करते, मॅम 2 दिवस थांबा. नो प्रॉब्लेम. नंतर क्लासची फीज ही एवढी असेल, ओरिजिनल 2,900 रुपये. ही आता ऑफर फीज आहे. लगेच अपॉर्च्युनिटी, लगेच ऑफर घ्या, लगेच अपॉर्च्युनिटी घ्या. डोळे झाकून ऍडमिशन करा. हा फ्रॉड क्लास असू शकत नाही. फ्रॉड असतं तर एवढ्या एनर्जीने बोलू शकले नसते. लक्षात ठेवा. इफ इट वॉज अ फ्रॉड क्लास, एवढी माझ्याकडे म्हणजे एवढा स्टॅमिना असूच शकला नसता. डिअर पीपल, ऑन दिस नंबर किंवा QR कोड वरती 1,900 रुपयाचं पेमेंट करायचं. स्क्रीनशॉट काढायचं. स्क्रीनशॉट पाठवला की मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा, पेमेंट डन मॅम. बॅच फ्रेंड सांगा, ऍडमिशन कन्फर्म. नेताजी सर सेइंग मॅम माय पेमेंट डन. तुमची वेळ सुरू होतीये आता. आय मीन टू से झालीये. कम ऑन नेताजी सर, ऍडमिशन 1 डन. मोबाईलचे नाव आहे तिथे, ज्यांचे मोबाईलचे नाव आहेत त्यांनी मला तुमचं नाव सांगा. आता विवो म्हणे डन, शाओमी म्हणे डन, नाव माहित नाहीये. शीतल मॅडम पाटील सेइंग मॅम माय पेमेंट डन. थँक्यू शीतल मॅडम, गो फॉर इट. स्क्रीनशॉट पाठवा. सेकंड ऍडमिशन डन. स्नेहल मॅडम म्हणजे मॅम माय पेमेंट डन. थँक्यू स्नेहल मॅडम. थर्ड ऍडमिशन डन. स्क्रीनशॉट पाठवा. ईश्वरी मॅडम बोंदवे म्हणत आहेत, मॅम माय पेमेंट डन. थँक्यू ईश्वरी मॅडम. फोर्थ ऍडमिशन डन. हरी अप.
राजू सर मोरे म्हणत आहेत पेमेंट डन, 5th ऍडमिशन डन. थँक्यू राजू सर. स्क्रीनशॉट पाठवा लगेच. पेमेंट करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचं, खाली तुमचं नाव सरनेम एव्हरीबडी लगेच, आणि मेसेज करून सांगायचं मॅम माय पेमेंट डन. स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर मेसेज करायचा. नाव सांगा मला, ज्यांचे इथे नेम्स नाही आहेत, ऐकायचं. कृतिका मॅडम सेंग मॅम माय पेमेंट डन. आय थिंक 5th ऍडमिशन डन. हरी अप, फक्त 25 विद्यार्थी आत्ता लगेच कन्फर्म करणार. तुमच्याकडे तुमचा फोन पे गुगल पे नाहीये, दुसऱ्या कोणाच्या फोन पे गुगल पेने पाठवा. दुसऱ्या कोणाच्या ह्याच्यावरती 82 750 35 673. यू विल गेट माय सरनेम हिअर. गुगल सरनेम चेक करा तुम्ही फक्त ह्याच्यावरती, आणि ऍडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता. सिम्पली QR कोडने पेमेंट करा. नंबर तुम्हाला डायल करण्याची पण गरज नाही पडणार. एखादा नंबर डिजिट चुकलं तर पेमेंट दुसरीकडे जाईल. नाव चेक करून घ्यायचं, मगच डन करायचं. QR कोड तुम्हाला दिलेला आहे, सिम्पली QR कोडने पेमेंट करा. QR कोड घ्यायचं, त्याच्यावरती गुगल एजन्सी नाव येतं. QR कोड वरती, आपल्या QR कोड वरती गुगल एजन्सी नाव येतं. तुम्हाला QR कोड पाठवलंय, गुगल एजन्सी नाव चेक करा, पेमेंट डन करून टाका, आणि स्क्रीनशॉट तुम्ही ज्यावर होमवर्क पाठवता त्यावर लगेच स्क्रीनशॉट पाठवा. सोनाक्षी मॅडम पाटील सेंग मॅम माय पेमेंट डन, 6th ऍडमिशन डन. कम ऑन फास्ट. 1900 रुपये, फक्त 25 विद्यार्थी आता लगेच कन्फर्म होणार. जॉईन फॉर युअर सेल्फ, जॉईन फॉर युअर किड्स, जॉईन फॉर एनीबडी, जॉईन फॉर युअर मदर. तुमच्या आईसाठी लावा, तुमच्या वडिलांसाठी लावा, तुमच्या आजींसाठी. खूप मुलं आपल्या आजीसाठी क्लास लावतात, आपल्या आईंसाठी क्लास लावतात. गो फॉर इट. मयुरी मॅडम इटनकर सेंग मॅम माय पेमेंट डन, 7th ऍडमिशन इज डन. लता मॅडम सेंग मॅम माय पेमेंट डन, 8th ऍडमिशन इज डन. स्क्रीनशॉट हवाय मला, मी लगेच चेक करणार आहे. स्क्रीनशॉट चेक करणार, मगच कन्फर्म करणार आहे मी. कम ऑन लगेच एव्हरीबडी. ऋषिकेश सर सेंग मॅम चेक माय पेमेंट डन. ऋषिकेश सर आय विल कन्फर्म. 8 राईट, 8th ऍडमिशन इज डन. कम ऑन फास्ट. स्क्रीनशॉट या नंबरवर करा किंवा QR कोड वरती करा. सरनेम चेक करून घ्यायचं अँड डन. ऍडमिशन कन्फर्म करा. डू नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. 2000 मध्ये 2 महिन्याचा लाईव्ह क्लास, खतरनाक लाईव्ह. इंग्रजी बोलायला शिकाल, फ्रॉम द व्हेरी बेसिक लेवल, फ्रॉम द व्हेरी झिरो लेवल, फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. कम ऑन, गो फॉर इट. श्रद्धा मॅडम सेंग मॅम माय पेमेंट डन. लगेच स्क्रीनशॉट पाठवा. आय थिंक 9-10 ऍडमिशन आर डन. विद्या मॅडम म्हणत आहेत मॅम माय पेमेंट डन. विद्या मॅडम मला स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला. थँक्यू एव्हरीवन. स्क्रीनशॉट कुठे पाठवायचं सांगते मी तुम्हाला. होमवर्क तुम्ही ज्यावर, मी नाही का तुम्हाला काल परवापासून सांगते, होमवर्क ह्या नंबरवर पाठवा, त्याचवर स्क्रीनशॉट पाठवायचं. हे ऍक्च्युली माझ्या पप्पांचा नंबर आहे, फोन पे गुगल पेला. हा माझ्या पप्पांचा नंबर आहे. माझा पर्सनल नंबर देते, त्यावर स्क्रीनशॉट पाठवायचं. त्यांच्या नंबरवर व्हॉट्सअपच नाहीये, तुमचं स्क्रीनशॉट जाणारच नाही. इथं दिस इज माय पर्सनल नंबर, 9307695019. ठीक आहे. हा, ह्याच्यावरती तुम्ही करायचं काय, ह्याच्यावरती तुम्ही मला पाठवायचं स्क्रीनशॉट. सेंड स्क्रीनशॉट हिअर. या नंबरवरती मला पाहिजे तुमचं स्क्रीनशॉट. ठीक आहे ना, ह्या नंबरवर मला स्क्रीनशॉट पाहिजे. असं 1900चं स्क्रीनशॉट पाठवायचं. त्याच्या खाली तुमचं नाव पाठवायचं, आणि त्याच्या खाली तुम्हाला काय बॅच टाइम पाहिजे, दुपारी 1 वाजताचं बॅच टाइम पाहिजे की रात्री 8 वाजताचं बॅच टाइम पाहिजे, लगेच पाठवायचंय. कमॉन, मी लगेच ऍडमिशन कन्फर्म करणार आहे. हा, कुठे, ओके डन. कमॉन एव्हरीबडी. स्क्रीनशॉटच्या खाली तुमचं नाव पाहिजे मला, नाव सरनेम. लिस्ट बनवेल मी, माझ्याकडे रेकॉर्ड मध्ये तुमचे नाव लिहून घेणार, ऍडमिशन कन्फर्म करणार. सो जस्ट गो फॉर इट. ह्या नंबरवरती मला स्क्रीनशॉट, तुमचं नाव, बॅच टाइम, लगेच राईट नाव, राईट, मिस करू नका. दिस इज नॉट फ्रॉड क्लास. हा, ह्या नंबरवर तुम्हाला पेमेंट करायच्या आधी जर व्हेरीफाय करायचं असेल की हा पल्लवी मॅडमचंच आहे का हे अकाउंट, तर तुम्ही ह्या नंबरवरती मला कॉल सुद्धा करू शकता. यू कॅन शुअरली कॉल टू मी. ह्या नंबरवर तुम्ही यू विल गेट द कॉल. हा, देअर. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, कन्फर्म करून घेऊ शकता. आता पुरतं टेम्पररी या नंबरवर कॉल करा. आता तुम्ही व्हेरीफाय करायला की हा नंबर आहे का, ह्या नंबरवर करू का पेमेंट, तुम्ही व्हेरीफाय करण्यासाठी लगेच कॉल करू शकता. आपले मॅडम तुम्हाला ट्रीट करतील. शी विल इन्फॉर्म यू, गिव्ह यू द डिटेल्स वॉट एव्हर यू वॉन्ट. यू कॅन शुअरली कॉल ऑन दिस नंबर बिफोर मेकिंग द पेमेंट. चला लगेच आता, आय हॅव स्टार्टेड रिसिव्हिंग सो मेनी स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉटच्या बेसवर मी पाहणार आहे किती जागा शिल्लक आहे. लगेच करा, राईट नाव, राईट अवे. डू नॉट मिस दिस अपॉर्च्युनिटी. येस, लगेच मला स्क्रीनशॉट, खाली तुमचं नाव आणि सरनेम. जस्ट जॉईन दिस क्लास. दिस इज नॉट फ्रॉड क्लास, दिस ब्युटिफुल क्लास. फक्त मला स्क्रीनशॉट ह्या नंबरवर हवा. हा, स्क्रीनशॉट, तुमचं नाव आणि बेस्ट टाइम ऑन दिस नंबर. आणि तुमच्याकडे माझा फक्त हा नंबर सेव्ह ठेवा, दुसरा कुठलाही नाही. चला, लगेच चेक करू आपण. वी आर जस्ट गोना चेक एक 1 by 1. माझ्याकडे जे स्क्रीनशॉट आलेले आहेत मी पहा. दिस इज द व्हेरी फर्स्ट स्क्रीनशॉट आय हॅव रिसिव्ड. आय कॅन सी हिअर.
1900 रुपीज. दिस इज द स्क्रीनशॉट. मला स्क्रीनशॉटच्या खाली मला तुमचं नाव आणि बॅच टाइम पाहिजे आहे. जे नाव आणि बॅच टाइम सांगितलं मी ते वाचते. ठीक आहे, प्रॉपर हे पहा. दिस इज द स्क्रीनशॉट. इन दिस वे मला खाली नाव आणि बॅच टाइम पाहिजे. अस्मिता मॅडमचं हे पेमेंट आहे, हे पहा. 1 PM बॅच टाइम. थँक्यू सो मच अस्मिता मॅडम. मेनी कंग्रॅच्युलेशन्स अँड युअर ऍडमिशन इज डन. 24 सीट्स. कम ऑन एव्हरीबडी, हरी अप. लगेच ऍडमिशन करा, डू नॉट मिस. नेक्स्ट वन इज हिअर. पायल मॅडम. पायल मॅडम मतलाने. थँक्यू सो मच पायल मॅडम. ऍडमिशन डन. बॅच टाइम कुठला आहे पायल मॅडम? बॅच टाइम सांगा प्लीज. लास्ट वी हॅव 23 सीट्स. सी, फक्त 1900 मध्ये ऍडमिशन मिळते. मिस करू नका. नंतर क्लासची फी वाढणार आहे. फीज नंतर लगेच 2900 होईल. मी तुम्हाला सांगते, एज्युकेशन इतकं कॉस्टली झालंय. इंजिनिअरिंगच्या फी 1.5-2 लाख रुपये फी. डिअर पीपल, हा क्लास 10,000 वर जायला वेळ लागणार नाही. मी आता तुम्हाला स्पेशल अपॉर्च्युनिटी देते, लवकर ग्रॅब करा. एज्युकेशन खूप कॉस्टली होत आहे. हा क्लास खूप दिवस 2000 वरती राहणार नाही. पुढच्या वेळेस कधी येताल तर डायरेक्ट डबल तर फी डेफिनेटली झालेली असेल. आता मिस करू नका, जर खरंच इंग्रजी शिकण्याचा विचार आहे तर. अँड आय टेल यू, जर का तुम्ही 2000चा एवढा भारी क्लास मिस करून जाऊ शकत असेल तर आता तुमच्यासाठी महाराष्ट्रातला दुसरा कोणताच क्लास राहिला नाही. कारण ऑफलाईन कुठलाच क्लास 2000 मध्ये असू शकत नाही. परवडत नाही क्लास घेणाऱ्याला 2000 मध्ये ऑफलाईन क्लास. हे माझं ऑनलाईन आहे, मी ऍडजस्ट करू शकते. सो इट इज नॉट व्हेरी इझी. ट्राय टू अंडरस्टँड. हे ग्रॅप करा. फीज नंतर डायरेक्ट डबल होईल. सो डू नॉट मिस दिस अपॉर्च्युनिटी. तुमच्याकडे तुमचा फोन पे गुगल पे नाहीये, तुम्ही दुसऱ्या कोणाच्या फोन पे गुगल पे ने करा. तुम्ही तुमच्या सरांना सांगा, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगा, हुएवर. त्यांना QR कोड पाठवा, त्यांना म्हणा याच्यावर 1900 रुपये पेमेंट करून पाठव स्क्रीनशॉट. तुम्ही पाठवा मला स्क्रीनशॉट, मी तुमचं ऍडमिशन कन्फर्म करेल. डोंट मिस दिस. ट्राय टू अंडरस्टँड. 2000 रुपये मध्ये 2 महिन्याचा क्लास. महिला मंडळ जोक नाहीये. आपण 1 दिवसाचा मेकअपचा क्लास करतो, सेल्फ मेकअप क्लास. एका दिवसाची फी 2000 असते, असते की नसते? आपण 1 दिवसाचा केक मेकिंगचा क्लास करतो, कसे केक बनवायचे. 1 दिवसाचा म्हणजे 3 तासाचा क्लास करतो आपण, 2 ते 5. आपण एका दिवसाची फी 2000 देतो की नाही देत? मिस करू नका. हा 2 महिन्याचा क्लास 2000 मध्ये भेटतोय. एवढी गोल्डन अपॉर्च्युनिटी परत नाही येणार. डोंट मिस दिस. चला नेक्स्ट वन. मला स्क्रीनशॉट खाली तुमचं नाव आणि बॅच टाइम एवढे डिटेल्स हवेत हा. अर्ध्या डिटेल्स मला कृपया पाठवू नका, सगळे डिटेल्स पाठवा. रमेश सर, हिअर इज द पेमेंट. रमेश सर मोहुरळे. रमेश सर, थँक्यू सो मच. 8 PM बॅच टाइम डन. लास्ट वी हॅव ओनली 22 सीट्स. आपल्याकडे फक्त आणि फक्त 22 जागा शिल्लक. मला स्क्रीनशॉट, नाव, बॅच टाइम. लता मॅडम हांडे, मी तुमच्या समोर डाउनलोडिंग. आय एम डाउनलोडिंग इन फ्रंट ऑफ यू ऑल. लता मॅडम हांडे, 1 PM बॅच टाइम डन. लता मॅडम, थँक्यू सो मच. लगेच करा. मला स्क्रीनशॉट खाली तुमचं नाव आणि बॅच टाइम हवं. विद्या मॅडम कळसे, तुमच्या समोर डाउनलोड करते. 1900. विद्या मॅडमचं पेमेंट आलंय. 8 PM बॅच टाइम. थँक्यू विद्या मॅडम. वी हॅव लास्ट ओनली 26. फक्त 20 जागा. लवकर करा, हे जागा लवकर संपतील, नंतर उगाच जास्त फीज असेल. डोंट मिस. दिस इज एज्युकेशन. एज्युकेशन आहे, शॉपिंगचं काही नाहीये. एज्युकेशन आहे म्हणून इतका फोर्स करते मी. नेक्स्ट विरशिना मॅडम कदम, 8 PM बॅच टाइम. थँक्यू सो मच. ओनली 19 सीट. जस्ट हरी अप एव्हरीबडी, लवकर लवकर करा. एवढं भारी क्लास आहे, मिस करू नका. भारती मॅडम मालवडे. भारती मॅडम, तुम्ही बॅच टाइम का नाही सांगितलंय? बॅच टाइम सांगा लवकर सगळ्यांनी. मला खाली म्हणजे बॅच टाइम तुम्हाला जी पाहिजे ती तुम्हाला मिळायला हवी, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला बॅच टाइम सांगा. संजीवनी मॅडम मुळे, 1 PM बॅच टाइम. थँक्यू सो मच संजीवनी मॅडम. रिसिव्ह. लास्ट वी हॅव ओनली 17 सीट. फक्त 17 जागा शिल्लक. लवकर हरी अप. ह्या नंबरवरच स्क्रीनशॉट हवाय मला. तुम्ही पेमेंट कशावरही करा, या नंबरवर करा, QR कोडला करा. स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवा. मी सगळ्यांची चेक करते, काइंडली डोंट वरी. नेक्स्ट पेमेंट आय हॅव रिसिव्ड. ऐश्वर्या मॅडम कदम, 1 PM बॅच टाइम. थँक्यू सो मच ऐश्वर्या मॅडम. लास्ट वी हॅव ओनली 16 सीट. फक्त 16 जागा शिल्लक आहेत. चला पुढे. दीक्षा मॅडमचं पेमेंट आलंय. दीक्षा मॅडम तुम्ही पण मला बॅच टाइमनी सांगितला. वी हॅव ओनली 15 सीट्स. हा, मग मी ज्यांनी बॅच टाइमनी सांगितलं मी माझ्या पद्धतीने ऍड करायला, मग कोणत्या पण बॅच. ईश्वरी मॅडम भोंडवे, 1 PM बॅच टाइम. ईश्वरी मॅडम डन. लास्ट वी हॅव ओनली 14 सीट्स. आपल्याकडे आहेत फक्त 14 जागा शिल्लक. चला लवकर
मयुरी मॅडम इटनकर 1 PM बॅच टाइम. थँक्यू सो मच मयुरी मॅडम. जमेल तेवढ्यांनी कृपया QR कोडनेच पेमेंट करा. दॅट इज मोर हेल्पफुल. स्क्रीनशॉट पाठवा, मी चेक करत आहे. नेताजी सर मला फोन करण्यात बिझी आहे, किती त्यांचं नाव आहे. नेताजी सर सरनोबत 8 PM बॅच टाइम. लास्ट फक्त 12 जागा राहिल्या, फक्त 12 जागा राहिल्या. हरी अप लवकर, ओनली 12 सीट्स. चला नेक्स्ट. हे स्नेहल मॅडम किती अर्धवट आहे, नाव पण पूर्ण नाही सांगितलंय आणि बॅच टाइम पण नाही सांगितलंय मॅम. मला ज्यांनी बॅच टाइम सांगितली मी त्यांची चेक करते हा. मला प्रॉपर इन्फॉर्मेशन द्या. श्रद्धा मॅडमचं पेमेंट आलंय 8 PM बॅच टाइम. थँक्यू सो मच मॅम. रिसिव्ड इट. लास्ट वी हॅव ओनली 11 सीट. फक्त आणि फक्त 11 जागा शिल्लक. नेक्स्ट महेक. थँक्यू सो मच. लास्ट वी हॅव ओनली 10 सीट. फक्त शेवटच्या 10 जागा शिल्लक. चला नेक्स्ट वन. आय रिसिव्ड नागेश सर दळवी 8 PM. हे डाउनलोडिंग ट्राइंग टू डाउनलोड होईल. नागेश सर दळवी 8 PM बॅच टाइम. फक्त 9 जागा शिल्लक. विचार करा. थिंक अबाउट इट. वैशाली मॅडम नांदुरकर 1 PM बॅच टाइम. Here is the payment I received. Thank you so much, Vaishali madam. Last we have only 8 seats. फक्त आणि फक्त 8च जागा शिल्लक. प्लीज हरी अप. विशाल सर गोरले 1 PM बॅच टाइम. तुमच्या समोर मी डाउनलोड करते प्रत्येक स्क्रीनशॉट. लास्ट वी हॅव ओनली 7 सीट्स. फक्त शेवटच्या 7च जागा शिल्लक आहेत. काइंडली हरी अप, लवकर स्क्रीनशॉट पाठवा. मुग्धा मॅडम गरजे 8 PM बॅच टाइम. सी या नंबरवरती पेमेंट करा. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता पेमेंट करायच्या आधी की यस याच नंबरवर करू का, असं तुम्हाला कन्फर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करून विचारून घ्या. त्याच्यानंतर हे क्यूआर कोड वर पण करा. सिम्पल वे क्यूआर कोड आहे. डाउनलोड करून घ्या. ग्रुपवर क्यूआर कोड आला असेल तर क्यूआर कोड डाउनलोड करा. डाउनलोड करून फोन पे गुगल पे मध्ये जायचं, क्यूआर कोड घ्यायचं, गॅलरीतून गुगल एजन्सी नाव चेक करायचं, डन, विषय संपला. स्क्रीनशॉट पाठवून घ्या. मिस नका करू. फक्त सगळ्यांनी मला स्क्रीनशॉट याच नंबरवरती पाठवायचं. यू आर गोइंग टू शेअर स्क्रीनशॉट टू मी ऑन द सेम नंबर. गो फॉर इट. डोंट मिस इट. ब्युटिफुल क्लास, फंटास्टिक क्लास, ऑसम क्लास. हातातून जाऊ देऊ नका. आपल्याकडे 7 जागा अजूनही शिल्लक आहेत. स्क्रीनशॉट सगळ्यांनी फक्त याच नंबरवर पाठवा. सगळ्यांनी स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवा. या नंबरवरती टेम्पररी आत्ता कॉल करायचे. माझ्या पप्पांचा नंबर आहे. आत्तासाठी सांगते फक्त, तुम्हाला कन्फर्मेशन नंतर तुम्ही मला कॉल याच नंबरवर कराल. हा, चला लवकर 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 एव्हरीबडी. चला नेक्स्ट पेमेंट आले राजू सर मोरे. स्क्रीनशॉट नाव बॅच टाइम. एवढं सगळं पाहिजे मला. हा, लास्ट वी हॅव ओनली 5 सीट्स. फक्त 5 जागा शिल्लक. लवकर करा. नेक्स्ट पेमेंट आले सोनाक्षी मॅडम पाटील. हे पा, सोनाक्षी मॅडम पाटील 1 PM बॅच टाइम. डन मॅम, रिसिव्ड. लास्ट वी हॅव ओनली 4 सीट्स. फक्त आणि फक्त 4 जागा शिल्लक आहेत. चला रोहन सर बनसोडे 1 PM बॅच टाइम. डन रोहन सर, थँक्यू सो मच. वी हॅव लास्ट ओनली 3 सीट्स. आपल्याकडे फक्त आणि फक्त 3च जागा शिल्लक. नेक्स्ट वन, यू कॅन कॉल. तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. मॅम इन्फॉर्मेशन देत आहेत. त्यांना बोर्डवरती फाईल सांग ना. ओके, संजीवनी मॅडमचं पेमेंट आलंय 1 PM. थँक्यू सो मच. ओ माय गॉड, 2 जागा 5 4 झालं का आपलं लिहून? फक्त 2 जागा संजीवनी मॅडम. डन. त्याच्यानंतर आपल्याकडे आले पेमेंट डन. पूजा मॅडम भवार. मॅम स्क्रीनशॉटने पाठवलं तर कसं होईल? शेअर मी द स्क्रीनशॉट ऑफ युअर पेमेंट. प्रॉपर आय वॉन्ट युअर स्क्रीनशॉट. मला पाहिजे प्रॉपर स्क्रीनशॉट. खाली तुमचं नाव, तुमचं बॅच टायमिंग. नेक्स्ट पेमेंट आले आपल्याकडे नेक्स्ट आले समीक्षा मॅडम जामखेडकर 1 PM बॅच टाइम. लास्ट ओनली 1 सीट लेफ्ट. पा किती लवकर. आय सेड यू, हे अपॉर्च्युनिटी मिस करून नाही चालणार. 2000 मध्ये स्पोकन इंग्लिशचा क्लास. इट्स नॉट अ जोक. खरंच ही लवली अपॉर्च्युनिटी आहे. गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणतात याला. कारण 2 महिन्याचा लाईव्ह क्लास फक्त 2000 रुपयामध्ये. नॉट पॉसिबल. 3 महिन्याची साधे MSCIT क्लास आपण करतो. कम्प्युटरचा 2 महिन्याचा क्लास 6000 रुपये फी आहे. 6,500 रुपये फी MSCIT क्लासची आमच्याकडे. 6,500 रुपये फी MSCIT क्लासची. इथं स्पोकन इंग्लिश 2000 मध्ये मिळतंय. जोक नाही. इट इज नॉट अ जोक. स्क्रीनशॉट त्याच्या नाव आणि बॅच टाइम. चला नेक्स्ट पेमेंट आलं संध्या मॅडम बागडे 1 PM बॅच टाइम. द सीट्स आर ओव्हर. जागा संपली. आय हॅड टोल्ड दॅट हे लवकर करायला पाहिजे की
दिस अपॉर्च्युनिटी इज नॉट अगेन. इतकी छान, इतकी सुंदर अपॉर्च्युनिटी परत परत मिळू शकत नाही. दिस अपॉर्च्युनिटी इज नॉट अगेन. यू मस्ट गो फॉर इट. दिस इज फंटास्टिक क्लास एव्हर डिअर पीपल. फॉर मोर डिटेल्स, आता हा नंबर तर मी तुम्हाला फक्त पेमेंटसाठी दिलेला, लक्षात ठेवा. हा जो नंबर आहे ना 82,750, हा नंबर मी तुम्हाला फक्त पेमेंट करण्यासाठी दिलेला आहे. ह्याच्यावरती आत्तासाठीच कॉल चालू आहे, परत ह्याच्यावर नका कॉल करू. तुम्हाला माझा नंबर पर्सनल दिलाय ना तुमच्या फोनमध्ये, माझा फक्त हा नंबर सेव्ह करून ठेवणार आहात. काही कॉल करायचं म्हणजे कॉल करायचं, माझ्यासोबत बोलायचंय, मेसेज सगळं काही याच नंबरवरती करायचंय. यू आर गोइंग टू डू ऑल थिंग्स, म्हणजे माझ्यासोबत कधी बोलायचंय, फोन करायचंय, सगळं तुम्ही याच नंबरवरती करणार आहेत. मी तो नंबर, हा नंबर तुम्हाला फक्त आत्तासाठी पेमेंटसाठी दिलेला आहे. दॅट्स इट, नथिंग एल्स. जो स्क्रीनशॉट तुम्ही मला माझ्या ह्याच नंबरवर पाठवणार आहे. सो फॉर मोर डिटेल्स, नंतर बॅच झाल्याच्या नंतर तुम्ही मला ह्याच नंबरवरती कॉल करायचा आणि ह्याच नंबरवरती तुम्ही मला मेसेज करायचा आहे फॉर मोर डिटेल्स. उद्या आपला क्लास बरोबर दुपारीच होणार आहे. टुमॉरो इन द आफ्टरनून ऍट 2 PM. उद्या आपला क्लास दुपारीच होईल 2 वाजता. सर्वांनी जॉईन करायचा आहे. अँड फॉर मोर डिटेल्स, क्लास झाल्याच्या नंतर तुम्ही ह्याच नंबरला मला कॉल सुद्धा करणार आहात. यू आर ऑल्सो गोइंग टू कॉल टू मी. थँक यू एव्हरीबडी.